नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याला पार्ट 2 मध्ये हाय प्रिस्टेसचे मिनिंग्स पाहायचे आहेत. बाकी सगळा पोर्शन आपण कव्हर केलेला पार्ट 1 मध्ये. सो आता ह्याचे अपराईट मिनिंग आपण पाहूया. हाय प्रिस्टेस काय दाखवते? मुळात हे कार्ड स्पिरिच्युअलिटीचं आहे. स्पिरिच्युअलिटी दाखवतं हे कार्ड. दुसरं म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड दाखवतं. जसं मॅजिशियन हे कॉन्शियस माइंड दाखवतो, तसं हे सबकॉन्शियस माइंड दाखवतं. हे कार्ड वर्जिनिटी दाखवतं, कुमारिकत्व. दुसरं स्त्रीत्व दाखवतं. तसं एक मॅजिशियनचं कार्ड हे पुरुषत्व दाखवतं, जसं हे स्त्रीत्व दाखवतं. दुसरं स्पिरिच्युअल एनलाइटनमेंट. मी म्हटलं ना स्पिरिच्युअलिटी दाखवतं, तर स्पिरिच्युअल एनलाइटनमेंट दाखवणारं कार्ड आहे. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला कदाचित हे कार्ड जेव्हा रीडिंगला येईल तेव्हा कदाचित तुम्हाला एक तुमच्या अंतर्मनाचा ठाव घेणं गरजेचं आहे, किंवा त्या दृष्टीने स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने तुम्हाला काहीतरी करणं गरजेचं आहे, किंवा तुम्हाला एक इनर ॲक्सेस तुमच्या सबकॉन्शियसचा मिळालेला आहे, असं हे दाखवतं कार्ड. हे कार्ड डिवाइन नॉलेज दाखवतं, विजडम दाखवतं, कारण तिच्याकडे ते आहे. सो कारण ही प्रीस्ट आहे ना, प्रीस्ट म्हटलं की विजडम. जसं हॅरोफंड हे विजडम दाखवतं, कारण तो गुरु आहे. सो तसंच हाय प्रिस्टेस हे विजडम दाखवतं, डिवाइन दैवी ज्ञान. हे हाय प्रिस्टेस असं दाखवतो हे कार्ड आल्यानंतर की तुमच्यामध्ये पॉवर आहे की तुम्ही एक कॉन्शियस आणि सबकॉन्शियस या दोन्ही रिल्ममध्ये ट्रॅव्हल करू शकता. तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियसचा ॲक्सेस मिळालेला आहे. म्हणजे एक प्रकारे तुमची एक आध्यात्मिक पॉवर एवढी आहे की आता तुम्ही तुमचं सबकॉन्शियस माइंडचं हे जे विजडम आहे ना, हे तुम्ही मिळवू शकता असं, किंवा ते तुम्ही मिळवायला हवं, त्यासाठी काहीतरी करायला हवं, असे दोन अर्थ आपण पाहू शकतो. हे कार्ड इंट्युटिव्ह ॲबिलिटी दाखवतं. एखादी व्यक्ती इंट्युटिव्ह असेल, किंवा प्रोफेसी असेल, त्याच्यामध्ये पुढच्या गोष्टी, पुढे फ्युचरमध्ये काय घडणार आहे ह्या गोष्टी कळणं, किंवा एक इंट्युएशन मिळणं एखाद्या गोष्टीची पुढे घडणाऱ्या, ती जी एक ॲबिलिटी आहे, ते जे एक पॉवर्स आहेत, मिस्टिकल पॉवर्स, त्या ह्या कार्डने रिप्रेझेंट केल्या जातात. मग जेव्हा हे कार्ड रीडिंगमध्ये येईल तेव्हा ती समोरची बसलेली व्यक्ती आहे ज्याचं रीडिंग तुम्ही करताय, त्यामध्ये ह्या पॉवर्स आहेत, इंट्युटिव्ह पॉवर्स आहेत, हे दिसतं. एक सायकिक इन्साइट्स आहेत त्यांच्यामध्ये. इंट्युटिव्ह ॲबिलिटी म्हणा, सायकिक इन्साइट्स म्हणा, ती व्यक्ती सायकिक आहे असं तुम्ही म्हणू शकता. हे कार्ड रीडिंगमध्ये येईल तेव्हा तुम्ही असं समजा की आता हा रिफ्लेक्शनचा टायमिंग आहे. म्हणजे तुम्हाला एक रिॲक्ट होण्याची गरज आहे, किंवा एक हे कार्ड सिक्रेट्स दाखवतं ना, काही नॉलेज काही सिक्रेटिव्ह आहे जे तुम्हाला अजून माहीत नाही आहे. इनफॅक्ट अनकॉन्शियस मनातली गुपितं तुम्हाला माहीतच नाही आहेत. अनकॉन्शियस मनामध्ये किती काळचं पास्ट लाईफचं नॉलेज आहे ते तुम्हाला त्याचा ॲक्सेसच नाही आहे. सो इथे सगळ्या गोष्टी सिक्रेटिव्ह आहेत. सो त्या सिक्रेटिव्ह ज्या गोष्टी आहेत, सो हे कार्ड आल्यानंतर तुमच्या लाईफमधले काही ज्या सिक्रेट्स आहेत त्या आता रिव्हील्ड होणार आहेत. म्हणजे इन जनरल, कारण ह्या कार्डचा अर्थ सिक्रेट असा होतो. सो तुमच्या लाईफमध्ये, किंवा त्या रीडिंग ज्यांचं करताय त्यांच्या लाईफमध्ये आता काहीतरी सिक्रेट असलेल्या गोष्टी ज्या त्यांना आता माहीत नाही आहेत, पण त्या आता रिव्हील होण्याचे, ते रिफ्लेक्शनचं टायमिंग आलेलं आहे, त्या आता कळून येतील, असा अर्थ या कार्डचा धरला जातो. दुसरं म्हणजे हे पोमोग्रेनेट आहेत. सो हे कार्ड हे ॲबंडन्स पण दाखवतो. हे कार्ड फर्टिलिटी दाखवतं, किंवा हे कार्ड तुम्हाला असं गाईड करतं की तुम्ही आता तुमच्या इंट्युएशन
कडे लक्ष देण्याची, तुमचा मनाचा एक कौल घेण्याची गरज आहे. तुमच्या गट फिलिंग्स काय आहेत एखाद्या गोष्टीमध्ये तुमच्या लाईफमध्ये डिसिजन्स घेताना तुम्ही तुमच्या मनाचा विचार करण्याची, तुमची इंट्युएशन फॉलो करण्याची गरज आहे. ओके, असा एक याचा अर्थ होतो. ते तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मॅजिशियन जसं फक्त पॉसिबिलिटीज दाखवतो. मॅजिशियनकडे सगळ्या प्रकारच्या वस्तू त्या टेबलवरती त्याने काढलेल्या आहेत. सगळ्या प्रकारचे ते सूट्स, वॉन्ड, कप्स आणि स्वोर्ड्स आणि ते पेंटॅकल्स, हे सगळं आहे. त्यापासून तो बरंच काही नवनिर्मिती करू शकतो. पॉसिबिलिटीज भरपूर आहेत त्याच्याकडे, कारण त्याच्याकडे ते पोटेन्शियल आहे, क्रिएटिव्हिटी आहे. सो तो पॉसिबिलिटीज भरपूर आहेत, काहीही करू शकतो तो. पण हाय प्रिस्टेसकडे त्या पॉसिबिलिटीज खऱ्या अर्थाने घडवण्याची पॉवर आहे. त्या पॉसिबिलिटी खऱ्या अर्थाने ते मूर्त रूपात आणण्याची, कॉन्क्रीट रूपात आणण्याची जी पॉवर आहे ना, ही हाय प्रिस्टेसकडे. ओके, कारण हे अंतर्मन आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट अंतर्मनात शिरत नाही, तिथे फिक्स होत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या दृष्टीने कधीही ॲक्शन तुमची एक सातत्याने त्यावरती तुम्ही काम करू शकत नाही. सो नवनिर्मिती होऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो. दुसरं म्हणता येईल इंट्युइशन दाखवतं, हे म्हटलं. सिक्रेट नॉलेज दाखवतं, कारण हे नॉलेज तिने अर्ध ग्रंथ आहे तो लपवलेला आहे तिथे. सो हे सिक्रेट आहे, काहीतरी सिक्रेट गोष्टी आहेत या कार्ड्समध्ये. एक दैवी डिवाईन फेमिनाईन पॉवर दाखवते, दैवी स्त्रीत्व. आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक मस्क्युलिन एनर्जी असते, एक फेमिनाईन एनर्जी असते. दोन्ही एनर्जी असतात काम करत. तुम्हाला काही वेळा एखादी पुरुष जरी व्यक्ती असेल तरी ती खूप हळवी असू शकते किंवा खूप नर्चरिंग क्वालिटीज असू शकतात. एखाद्या बाळाचं संगोपन वाढवणं, एखाद्याची काळजी घेणं, खूप हळवेपणा असू शकतो, डोळ्यात पाणी पण येऊ शकतं. जरुरी नाही आहे की त्यांचं हे काय आहे, जेंडर काय आहे. ह्या पॉवर्स मस्क्युलिन आणि फेमिनाईन ही ड्युॲलिटी ही प्रत्येकामध्ये असते थोड्याफार प्रमाणात. म्हणजे जसं काही काम क्रोध लोभ मदमत्सर हे सुद्धा गुण हे प्रत्येकामध्ये असतात. फक्त त्यांचं प्रमाण कसं आहे त्याच्यावरतून तुमची पर्सनॅलिटी ठरत असते. त्याप्रमाणे ही जी आहे ना सबकॉन्शियस माइंड, याचे आपली ही हाय प्रिस्टेस सांगते की तुमच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या पॉवर्स आहेत माणसामध्ये, प्रत्येकामध्ये. सो ही जी हाय प्रिस्टेस आहे ना, ही डिवाईन फेमिनाईन पॉवर दाखवते, त्यातली रिप्रेझेंट करते. आणि जी मस्क्युलाईन पॉवर आहे ना, ती मॅजिशियन रिप्रेझेंट करतो. ओके, सो हे एक आहे. दुसरं तुम्हाला सांगता येईल, आता हे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे, हे तुम्हाला हा एक अर्थ आहे. आणि मॅजिशियनचं ते कॉन्शियस माइंड आहे, हे तुमचं अवचेतन मन आहे. दुसरी एक त्याचा अर्थ असा होतो की आता ही मध्ये बसलेली आहे, निर्विकार आहे, निस्तब्ध आहे, दोन पिलर्सच्या मध्ये शांतपणे बसलेली आहे. सो इनॅक्शनचा अर्थ होतो याच्यामध्ये, मी काहीही न करणं. एक स्टिलनेस म्हणतात ना, शब्द स्थिरता हा या कार्डचा अर्थ होतो, इनॅक्शन, काही न करणं. दुसरा या कार्डचा अर्थ होतो की अंतर्मनात झाकून पाहणं. हे कार्ड तुम्हाला गाईड करतं की तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा ठाव घ्या, तुम्ही तुमची इंट्युइशन फॉलो करा, गट फिलिंग बघा, तुमच्या स्वतःमध्ये झाकण्याचा, एक इंट्रोवर्ट व्हा, अंतर्मनात झाका तुमच्या, असा अर्थ होतो. दुसरा अर्थ हा मिस्टिकल होतो. हे कार्ड मिस्टिकल आहे, ह्याचे बरेच गूढ अर्थ आहेत. सो मिस्टिक्स, सिक्रेट्स हा या कार्डचा अर्थ होतो. सिक्रेटिव्ह नॉलेज मी तुम्हाला म्हटलं. दुसरं हिच्याकडे अशा काही सिक्रेट्स आहेत की जे तुम्हाला आता माहीत नाही आहेत. हे ज्ञान आहे, हे तुम्हाला आता माहीत नाही आहे, जे सिक्रेटिव्ह नॉलेज आहे. सो ह्या कार्डचा असा अर्थ होतो की जे काही एखाद्या रीडिंगमध्ये आलं तर त्या समोरच्या व्यक्तीच्या लाईफमध्ये त्याचं हे काय म्हणतात, एक
अनरिव्हिल्ड फ्युचर म्हणता येईल, किंवा त्याचं जे भविष्य आहे, भविष्यातल्या काही गोष्टी की त्याला आता माहीत नाही आहेत. काही गोष्टी त्याच्या आयुष्यात आहेत की त्याच्या आयुष्यात कार्य करतायत काही गोष्टी, पण त्याला थांगपत्ता नाही आहे असं म्हणता येईल. असं म्हणता येईल की काहीतरी हिडन इन्फ्लुएन्सेस त्याच्या आयुष्यामध्ये काम करत आहेत. कुठल्या तरी त्याच्या कामामध्ये जो काही मॅटर असेल, त्याचं ज्या गोष्टीसाठी तो रीडिंगला आलेला असेल व्यक्ती, आणि त्याने हाय प्रिस्टेसचं कार्ड ड्रॉ केलं, तर त्याच्या लाईफमध्ये काही गोष्टी ज्या हिडन इन्फ्लुएन्सेस आहेत, काही गोष्टी त्याच्या लाईफला इन्फ्लुएन्स करतायत, ट्रिगर करतायत, पण त्या हिडन आहेत, त्याला थांगपत्ता नाही आहे. दुसरं असं सांगता येईल की दुसरं ह्या कार्डचा एक हे सबकॉन्शियस आहे ना. सबकॉन्शियस माइंड हे बरेचदा तुम्हाला जास्त ॲक्टिव्ह कोणाच्या बाबतीत दिसेल की जे कवी असतात, किंवा एक म्युझिशियन्स असतात, कंपोजर असतात ते, किंवा हे जे काही मिस्टिक्स असतात, काय म्हणतात त्याला, ज्यांच्याकडे ज्या अशा सायकिक पॉवर असतात, सायकिक नॉलेज वापरून ज्या गोष्टी करतात, किंवा त्या प्रोफेशनना हे रिप्रेझेंट करतं कार्ड. कारण त्या गोष्टीसाठी एक पोएट म्हणा, कंपोजर म्हणा, सिंगर म्हणा, गायक म्हणा, गायन वादन करणारा व्यक्ती, ह्या कला आहेत ना, ह्या अंतर्मनाशी जुळलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला कधी कधी असं दिसेल बघा की एखाद्या कुटुंबामध्ये बरेच कलाकार होऊन गेलेले आहेत, किंवा सिनेसृष्टीमध्ये आपल्याला अशी बरीच उदाहरणं दिसतात की जे कंपोजर असतात, त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण ना कोण पूर्वी त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं असतं. आणि ही क्षेत्र कशी आहेत म्हणजे दिव्य आहेत. ही एक प्रकारची आराधना असते, एखादं दैवी काम असल्यासारखं आहे ते. जेव्हा कारण आपण देवाची उपासना करताना सुद्धा काय करतो, मंत्रसिद्धी किंवा एक मंत्रोच्चार करतो, किंवा आपण स्तोत्र पठण करतो. सो ह्या रिदममध्ये केलेल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत ना, या दैवी ह्या एक डिवाईनपर्यंत पोचतात या. सो ह्या ज्या कला आहेत, हे जे प्रोफेशन्स आहेत, हे दैवी आहेत. सो ही त्यांची कर्म आहेत ना, ही खूप पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे काय होतं, बरेचदा त्यांचे सोल्स असतात ना, ते त्यांच्याच पिढीमध्ये वारंवार जन्म घेतात. ती कला त्यामध्ये पूर्णत्व येण्यासाठी, किंवा ते जे कला आहे त्यांचं पास्ट कर्म राहिलेलं असेल, यदा कदाचित त्यांचा कोणाचा इन बिटवीन जर डेथ झालेली असेल, तर ते कालांतराने त्याच पिढ्यांमध्ये जन्म घेतात. आणि त्यामुळे थोड्याशा प्रयत्नाने सुद्धा, म्हणजे नवीन जी जनरेशन असते त्या पिढ्यांमध्ये, त्यांना थोड्याशा प्रयत्नाने सुद्धा ती कला साधता येते. कारण ते जे विजडम आहे ना, ते कॅरी फॉरवर्ड होतं. सो म्हणून हे कार्ड आहे ना, हे जास्त करून ह्या प्रोफेशन्सशी रिलेटेड आहेत. जे पोएट आहेत, कंपोजर आहेत, ही दिव्य प्रोफेशन्स आहेत. आणि कारण ह्यांचे जे जॉब्स असतात ना, हे एक प्रकारे दैवी असतात, दुसऱ्याला आनंद देणारे असतात. त्यामुळे त्याची ही कर्म ही पॉझिटिव्ह कर्म मानली जातात. दुसरं म्हणजे तुम्ही आता एखादा समजा डॉक्टर असेल, सर्जन, त्यांच्या बाबतीतसुद्धा तुम्हाला असं दिसेल, एखाद्या खानदानामध्ये ना लागोपाठ कोण ना कोण डॉक्टरच असतात, सर्जन असतात. कारण काय आहे, ते जीवदान देतात, त्यांची कर्म ही पॉझिटिव्ह असतात. दुसरं, तुम्ही एखाद्या सर्जनचा विचार केला तर त्याचा इतका मनावरती कंट्रोल असतो की त्याच्या हातातली सुई जरा जरी हल्ली किंवा काय, तर कुठेतरी त्या व्यक्तीला धोका होण्याचे चान्सेस होतो. पण त्याचा मनावर इतका कंट्रोल असतो, तो इतकाच त्याच्या सबकॉन्शियसशी कनेक्टेड असतो की तो सराईतपणे सगळ्या गोष्टी करत असतो. सो हे जे प्रोफेशन्स आहेत ना, ही सगळी ह्या कार्डशी कनेक्टेड आहेत. दुसरं म्हणजे हे जे कार्ड आहे ना, समजा जर एखाद्या एखाद्या पुरुषाच्या रिडिंगमध्ये समजा हे कार्ड आलं, तर ही जी हाय प्रिस्ट्रेस आहे ना,
तर असं म्हणता येईल की समजा एखादा पार्टनरशी रिलेटेड रीडिंग असेल आणि एखाद्या पुरुषाच्या रीडिंगमध्ये म्हणजे पार्टनरसाठी, लाईफ पार्टनरसाठी किंवा रिलेशनशिपसाठी एखादं रीडिंग करत असेल आणि एका पुरुषाच्या रीडिंगमध्ये जर हे कार्ड आलं तर असं समजायचं की ही एक अशी स्त्री आहे की जी खूप एक गुड पर्सनॅलिटी आणि तिचं स्वप्न की मी कोणालाही कोणीही एक कोणाच्याही एक्सपेक्टेशन्स असू शकतील अशा प्रकारची स्त्री की तिच्यामध्ये सगळ्या क्वालिटीज आहेत. ती सुंदर आहे, ॲट्रॅक्टिव्ह आहे किंवा काय की त्याचं एक स्वप्न प्रत्येक पुरुष बघेल अशा प्रकारची स्त्री असं समजायचं. समजा एखाद्या स्त्रीच्या रीडिंगमध्ये हे कार्ड आलं तर असं समजाय की जर जिचं तुम्ही रीडिंग करताय ती स्त्री एक फिजिकली ॲट्रॅक्टिव्ह स्त्री आहे किंवा एक म्हणतात ना एक एक्झॉटिक, एखादाचा श्वास स्थिरावेल बघता क्षणी अशी एखादी स्त्री असं म्हणता येईल. त्या प्रकारची एखादं सौंदर्य असं त्या स्त्रीकडे म्हणजे हे कार्ड तसं दाखवतं, तशा प्रकारच्या क्वालिटीज दाखवतात. हे कुमारिकत्व दाखवतं, ॲक्च्युअल फेमिनिन क्वालिटीज दाखवतं. दुसरी समृद्धी आहे सगळ्या बाजूची, पोमोग्रेनेट आहे ना इथे, समृद्धी आहे, ॲबंडन्स आहे, तो सगळ्या बाबतीत आहे. एक सौंदर्य म्हणा, नेचर, एक सात्विकता, जे म्हणजे सगळ्या एक ह्या क्वालिटीज एकत्र एखाद्या म्हणजे एखाद्या पुरुषाने त्या अशा प्रकारची तिच्यामध्ये सात्विकता पण आहे, तिच्यामध्ये सौंदर्य पण आहे, सगळ्या आहेत. सो अशा प्रकारची स्त्री ही रिप्रेझेंट करतं हाय प्रिस्टेस, की एखाद्या पुरुषाच्या स्वप्नातली स्त्री असावी असं. जर पुरुषाच्या रीडिंगमध्ये आलं तर त्याच्या आयुष्यात येणारी स्त्री ही अशी असू शकते, तिच्यामध्ये ह्या क्वालिटीज असू शकतात. आणि जर समजा एखाद्या स्त्रीचं रीडिंग करत असाल आणि हे कार्ड आलं तर ती स्वतः तशी आहे, ॲट्रॅक्टिव्ह आहे असं म्हणता येईल. दुसरं आपण आता इथे कसं आहे माहिती आहे का, हा जो मुकुट आहे ना, हा बघितला ना, हा कमी हा वाढत जाणारा चंद्र आहे, मग पूर्ण चंद्र, मग हा कमी होत जाणार. मी तुम्हाला यांचे आन्सर उत्तर का सांगितलं, हे काय दाखवतात ते, त्याच्या 3 फेज दाखवतात स्त्रीत्वाच्या. तर हा वाढत जाणारा चंद्र आहे, मग वाढून तो पूर्ण चंद्र झाला आणि मग आता हा कमी. ह्या चंद्राच्या ज्या कला आहेत ना, ह्यावरून ह्या कार्डचा एक अर्थ डेव्हलपमेंट असा होतो. दुसरा हा जो मुकुट आहे ना, यावरून ह्या कार्डचा अर्थ ऑथॉरिटी असाही होतो. आणि ती ऑथॉरिटी पर्सन आहे ना, ती प्रीस्ट आहे, सो ती ऑथॉरिटी आहे, ती धर्मगुरूसारखी आहे तिची पोझिशन, सो ती ऑथॉरिटी आहे. दुसरं म्हणजे हे ॲट्रॅक्शन आहे. चंद्र मुळातच कलेकलेने वाढतो कमी, तर तो ॲट्रॅक्टिव्ह आहे चंद्र मुळात. सो हळवा आहे एक म्हणा, त्या क्वालिटीज ज्या आहे स्त्रीत्वाच्या, सो त्या दृष्टीने ॲट्रॅक्शन हा या कार्डचा एक अर्थ होतो, एक ॲट्रॅक्टिव्हनेस. म्हणून मी म्हटलं ना की ती स्त्री जी याला रिप्रेझेंट त्या रीडिंगमध्ये ती ॲट्रॅक्टिव्ह असू शकते, एक्झॉटिक असू शकते. दुसरं असं म्हणता येईल की स्टिलनेस. मी तुम्हाला सांगितलं की स्थिर एका ठिकाणी बसल्यामुळे त्यामुळे एक स्थिरता हे दाखवतो हे कार्ड. हिडन मिस्ट्रीज दाखवतात, कारण ते ग्रंथ लपवला आहे. तिच्यामध्ये ॲबिलिटीज आहेत, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सबकॉन्शियस आणि कॉन्शियसमध्ये ट्रॅव्हल करण्याची ॲबिलिटी आहे, कारण दोघांचाही ॲक्सेस आहे तिच्याकडे, ते आहे. या कार्डवरून असंही कळतं की जसं तुम्हाला हे समोरचं या कार्डचा एक असा अर्थ आहे, हे जर रीडिंगमध्ये आलं की तुम्हाला जसं वाटतं आहे तसं हे आजूबाजूचं जग नाही आहे तुमच्या, असं तुम्ही सांगू शकता त्या व्यक्तीला. इथे बरेच हिडन इन्फ्लुएन्सेस काम करत आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या हिडन आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोचलेल्या नाही आहेत असं तुम्ही म्हणू शकता. पुन्हा
बरेचदा जेव्हा हाय प्रिस्टेसचं कार्ड हे रीडिंगमध्ये येतं त्यावेळी असं असतं की ही जी वेल आहे ना, हे काय हा पडदा आहे, इथे एंट्री नाही आहे. या सबकॉन्शमध्ये एंट्री असण्यासाठी माणसाची पात्रता असायला हवी, तरच हे मी तुम्हाला इनिशियली एक्सप्लेन केलं आहे. तर हे कार्ड जेव्हा रीडिंगला येईल त्यावेळी तुम्ही असं म्हणू शकता की आता ती पात्रता आहे तुमच्यामध्ये, की तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला एक हात घालू शकता किंवा एक त्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळू शकतो. हा जो पडदा आहे ना, हा आता एक थीन म्हणजे पातळ झाला आहे किंवा एक आता अदृश्य होणार आहे, लाईक असं की तिथे तुम्हाला आता ॲक्सेस मिळेल. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे ते नॉलेज मिळवण्याची. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवेत, मेडिटेशन करायला हवे. मेडिटेशन हा एक अर्थ आहे या कार्डचा सबकॉन्शियस माइंड आहे, त्यामुळे मेडिटेशन हा एक अर्थ आहे याचा, की आता ही वेळ आहे की तुम्ही स्थिर होण्यासाठी, तुम्ही तुमच्या एक अंतर्मनाचा ठाव घेण्याची ही वेळ आहे असं तुम्ही सांगू शकता. दुसरं एक तुम्ही असं सांगू शकता रीडिंगमध्ये की जे काही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे ना, ते तुमच्या अंतर्मनातच आहे. आणि जे सत्य आहे किंवा जे काही तुम्ही उत्तर बाहेर शोधताय बाहेरच्या जगामध्ये, ते खरं म्हणजे हे तुमचं अंतर्मनच तुम्हाला देईल. सो तुम्ही तिथे एक ॲक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करा असं तुम्ही सांगू शकता. किंवा तुम्ही तुमच्या गट फिलिंग्स काय आहेत त्या पहा. तुम्ही एक स्थिर व्हा, मेडिटेटिव्ह व्हा आणि एक तुमचं अंतर्मन, तुमचं सोल काय सांगतं आहे, कसं रिॲक्ट करतं आहे त्या गोष्टीवरती, त्याचा विचार करा असं तुम्ही सांगू शकता. दुसरं त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता किंवा एक व्हिज्युलायझेशन करू शकता. म्हणजे माहिती ना, एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे, प्रत्यक्षात आणायची आहे, तर ती व्हिज्युलाइज करायची. तशा ती ॲक्च्युली घडते आहे आपल्या लाईफमध्ये. आपण त्या परिस्थितीमध्ये आहोत, आपण तसं बनतो आहे, काम करतो आहे, हे व्हिज्युलाइज करायचं डोळ्यासमोर, मनामध्ये तशा गोष्टी आणायच्या. ही सुद्धा एक ट्रिक आहे की त्याने आपण आपल्या अंतर्मनाचा ठाव घेऊ शकतो. दुसरं इतर काही स्पिरिच्युअल कम्युनिटीज असतात, त्या ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी व्हा. त्यामुळे कदाचित ते जे आध्यात्मिक मार्ग, ज्या काही क्रिया वगैरे किंवा काही योग ते फॉलो केल्यानंतर तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळू शकतो. एक दुसरं तुम्ही असं सांगू शकता की तुमची जसं आपण म्हणतो ना की काही गोष्टी तुमच्या बाबतीत सिक्रेटिव्ह आहेत, सिक्रेटिव्ह काही हिडन इन्फ्लुएन्सेस आहेत, ते तुमच्या आजूबाजूला तुमच्या लाईफवरती परिणाम करत आहेत असं आपण जेव्हा म्हणतो ना, तसा एक दुसरा अर्थसुद्धा या कार्डचा असा होतो की काही इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला सिक्रेट ठेवणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी तुम्ही डिस्क्लोज करू नका, सिक्रेसी ठेवणं ही गरजेचं आहे, असाही अर्थ या कार्डचा होतो. आता हे कसं माहिती आहे का, हे आजूबाजूची कार्ड्स किंवा त्या व्यक्तीने विचारलेला प्रश्न यावरती डिपेंड असतात की तुम्ही कुठला अर्थ त्यावेळी पकडताय असं. सो एक अर्थ आहे की काही गोष्टी हिडन आहेत ज्यात अफेक्ट करत आहेत तुम्हाला, त्या तुम्हाला माहीत नाही आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमच्या आजूबाजूला. दुसरा अर्थ असा होतो की तुम्ही आता सगळ्याच गोष्टी ओपन करू नका, एक्सपोज करू नका, काही गोष्टी तुम्हाला हिडन ठेवण्याची गरज आहे, इतरांपासून लपवण्याची गरज आहे असंही तुम्ही म्हणू शकता. दुसरं फायनली सांगायचं तर जास्तीत जास्त या कार्डचा एक मॅक्झिमम अर्ज हाच होतो की तुम्ही तुमच्या इंट्युइशन फॉलो करा. तुम्ही त्याच्यासाठी काही ना काही करा की ज्यामुळे तुम्ही तुमच्या ह्या पॉवर्स ज्या आहेत, इंट्युटिव्ह पॉवर्स, यांचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. तुम्ही त्या प्रकारचे मेडिटेशन ज्या मी तुम्हाला आता मगाशी डिस्कस केल्या, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आणा. हा ॲक्च्युली याचा मेन अर्थ आहे, कारण हे सबकॉन्शियस माइंड आहे. सो दुसरं एक सांगायचं झालं
म्हणजे एशियंट टाईमपासून ही हाय प्रिस्टेस ही कसं पोप एक फिमेल पोप जी असते ना ती दाखवण्यात आलेली आहे हाय प्रिस्टेस. सो ती एक एक वर्जिनिटी दाखवली जाते, कुमारिकत्व हे कार्ड दाखवतो. सो ती वर्जिन प्रिस्टेस म्हणून काही ठिकाणी असा तिचा अर्थ होतो, काही ठिकाणी तिला तसं दाखवलं गेलेलं आहे. दुसरं म्हणजे आता म्हणजे पूर्वीच्या काळी ती पोप या दृष्टीने तिच्याकडे पाहिलं जायचं, धर्मगुरू, एक फिमेल धर्मगुरू असं या दृष्टीने, कारण तिचा तो ब्लू आणि व्हाईट रोब आहे त्यावरून. दुसरं म्हणजे वर्जिनिटी दाखवली जाते यावरून. सो आता ह्या मॉडर्न टाईममध्ये जर ह्या कार्डचा विचार केला ना तर ही व्यक्ती ॲज अ प्रोफेशन एखादी सायकिक असू शकते, एखादी ॲस्ट्रोलॉजर असू शकते, की त्यांना की ह्या प्रोफेशनमध्ये कसं हे प्रोफेशन असे आहेत की जिथे तुम्हाला अंतर्मनाशी कनेक्ट व्हावंच लागतं. जेव्हा तुम्ही ॲज अ ॲस्ट्रोलॉजर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रेडिक्शन करता तेव्हा कुठेतरी तुमच्यामध्ये देव धार्मिकपणा किंवा एक अध्यात्माकडे तुमचा कल असायला पाहिजे. ग्रहांची तुमच्या मुळात पत्रिकेत बैठक असावी लागते तरच व्यक्ती ॲस्ट्रोलॉजर होतो. सो त्या गोष्टी ह्या आपसूक असतात. सो ती एक पॉवर कदाचित इनबॉर्न असू शकते, अगदी पहिल्यापासूनच असू शकते ही इंट्युटिव्ह पॉवर, आणि त्यामुळे त्या क्षेत्राकडे जाण्याचा कल असतो. सो ॲज अ ॲस्ट्रॉलॉजर किंवा सायकिक हे प्रोफेशन असे आहेत की त्यासाठी तुमच्या पत्रिकेलाच मुळात त्या ग्रहांची बैठक असावी लागते. सो मग या मॉडर्न टाईममध्ये तुम्हाला ही व्यक्ती हाय प्रिस्टेस ही एखादा सायकिक किंवा ॲस्ट्रॉलॉजर किंवा एखादी स्पिरिच्युअल टीचर या फॉर्ममध्ये दिसू शकते तुम्हाला. दुसरं एक असं सांग किंवा आणि ती मुळात काय हे देते, हे विजडम आहे तिच्याकडे, ती धर्मगुरू आहे, ती विजडम देते. जेव्हा तुम्ही अंतर्मनाचा ठाव घेता तेव्हा अंतर्मनाकडून तुम्हाला ते पूर्वीपासूनचं विजडम मिळतं, ज्ञान मिळतं, एक नॉलेज मिळतं जे ह्या वेलच्या पलीकडे आहे, वेलच्या पलीकडे आहे तुमचं सबकॉन्शियस माइंड. सो ती जी रिल्म आहे ना ती एक सायकिक रिल्म आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा हे आपण म्हणतो ना एक परमेश्वर प्रसन्न झाला, परमेश्वराशी कनेक्शन झालं, परमेश्वराने तुमच्यासाठी काहीतरी केलं, एकदा तुमचे प्रॉब्लेम्स कमी झाले असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कुठेतरी ह्या रिल्मशी आपलं कनेक्शन होतं, ह्या सायकिक रिल्मशी, जिथे हे स्पिरिट गाईड्स असतात, एंजल्स असतात. आता सहजपणे आपण या ठिकाणी पोचू शकत नाही. तर जेव्हा आपली ती एक पात्रता होते, एक मेडिटेटिव्ह पॉवर, जेव्हा आयुष्यामध्ये असलेल्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टी आपण ह्या गोष्टीचं जे हे विजडम आहे हे आपल्याला मिळतं की काही निगेटिव्ह फोर्सेस आहेत, काही पॉझिटिव्ह फोर्सेस आहेत. आपण कुठल्याही गोष्टीने आपलं अंतर्मन हलत नाही, आपण कुठल्याही गोष्टींचा परिणाम आपल्यावरती होत नाही, कुठल्याही गोष्टी आपण मनावरती घेत नाही, आपलं मन स्थिर होतं, प्युअर होतं. कुठलाही द्वेषभाव म्हणा किंवा हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर ह्या कुठल्याही गोष्टी आपल्या लाईफमध्ये नसतात. इतकं निर्मळ जेव्हा मन होतं ना तेव्हाच आपल्याला ह्या ठिकाणचा ॲक्सेस मिळतो. म्हणजे ह्या भौतिक गोष्टी ज्या आहेत यांचं वास्तव जेव्हा आपण स्वीकारतो मनाने त्याचवेळी आपल्याला ह्या अनकॉन्शियस मनाचा, आणि हे अनकॉन्शियस रिल्म काय आहे, हे परमेश्वर, परमेश्वराचे दूत आहेत, ते स्पिरिट्स गाईड्स आहेत, एंजल्स आहेत, एंजलिक रिल्म आहे. सो त्यांच्याशी कनेक्शन हे दाखवतं हे कार्ड. म्हणजे तुमचं स्पिरिच्युअल कनेक्शन आहे, तुम्ही अध्यात्माकडे असणार, तुम्ही एखादी आध्यात्मिक व्यक्ती असू शकता, तुमच्याकडे स्पिरिच्युअल पॉवर्स असू शकतात, तुमच्याकडे इंट्युटिव्ह सायकिक पॉवर्स असू शकतात, तुमच्याकडे तुमचं या एंजलिक रिल्मशी कनेक्शन असू शकतं, हेही दाखवतं ह्या कार्डवरून. दुसरं आपण असं म्हणता येईल की ही आता एक स्टिलनेसमध्ये बसले, म्हणजे स्टिलनेस दाखवतो, म्हणजे काहीच करत नाही, इनॅक्शन ही क्वालिटीज या कार्डवरून दिसते की ती स्तब्ध एका ठिकाणी एका पोजमध्ये बसलेली आहे. सो इनॅक्शन, सो
सो हा एक गायडन्स असू शकतो या कार्डने, की हा जो टाईम आहे ना, हा प्रायव्हसीचा आहे, की तिथे तुम्ही सगळ्या भौतिक जगातून तुम्हाला अलिप्त व्हायचं आहे. एक इन्क्युबेशन पिरियड म्हणता येईल ना, त्याप्रमाणे, की तुम्हाला एक अलिप्त व्हायचं आहे. तुम्ही एक प्रायव्हसी असणं गरजेचं आहे. यावेळी तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा गो विदिन, अंतर्मनाचा ठाव घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही एखादं जे काही तुम्ही काम करत असाल, एखादं प्रोजेक्ट असेल किंवा एखादं सिक्रेट्स एखादं असेल तुमच्याकडे, काही सिक्रेटिव्ह गोष्टी असतील, एखादं प्रोजेक्ट असेल ज्यावरती तुम्ही काम करताय, तुमचा जॉब मे बी, तर त्यामध्ये तुम्ही स्वतःचं विजडम वापरा. स्वतःच्या गट फिलिंग्स काय असतील त्या वापरा पुढे जाण्यासाठी. हा त्याचा अर्थ आहे. इंट्युशन वापरा, हा त्याचा अर्थ आहे. आता ही हाय प्रिस्टेस ही लाईक फिमेल पोप म्हणून पूर्वी एशियन टाईममध्ये पहिल्यापासून हिस्ट्रीमध्ये तिला ॲज अ फिमेल पोप, एक धर्मगुरूचं स्थान पहिल्यापासून दिलं गेलेलं आहे. तर पूर्वी असं म्हणायचे की एक म्हणजे हे हाय प्रिस्टेसचं कार्ड आहे. ह्याचा इन्फ्लुएन्स कुठून आहे माहिती आहे का? हे कार्ड कसं, यामध्ये हे व्यक्तिमत्व कसं आलं आहे की पूर्वी काही काळात एन्शंट टाईममध्ये एक पोप जोन म्हणून होते. ओके, साधारणतः एक 13व्या शतकाच्या साधारणतः एक म्हणजे ती एक लिजेंड व्यक्तिमत्व होतं पोप जोन. पण ती स्त्री होती आणि त्या काळामध्ये धर्मगुरूच्या ठिकाणी कोणी स्त्री काम करू शकत नव्हती किंवा स्त्री धर्मगुरू नव्हते. ते कोणी पोप आहेत ना, या बायका नव्हत्या. पण ती इतकी हायली एज्युकेटेड होती आणि खूप स्पिरिच्युअल, अध्यात्माकडे तिचा फार कल होता. त्या ज्या पोप जोन होत्या त्या अध्यात्माकडे त्यांचा कल खूप होता. मग त्यांनी काय केलं, त्यांना पोप व्हायचं होतं. मग त्यांनी स्वतःचं एक वेश धारण केला, पुरुषी वेश. म्हणजे ते लाईफ टाईम आहे ना एका पुरुषाच्या वेशात राहिल्या आणि त्या चर्चची जी हायरार्की असते ना, एक त्यामध्ये एक स्वतःच्या नॉलेजच्या बळावरती त्या पोप झाल्या. आणि एक म्हणजे ते खूप फेमस एक लिजेंड व्यक्तिमत्व होतं. त्या स्त्री असूनसुद्धा पुरुषी वेशामध्ये त्या काळामध्ये त्यांनी ते स्थान भूषवलं होतं असं म्हणता येईल. सो आपण एक मॉडर्न इंटरप्रिटेशन करायचं झालं त्या गोष्टीचं या कार्डच्या दृष्टीने, तर हाय प्रिस्टेस ही एक अशी स्त्री आहे की एक समजा एक जसं एक मेल डोमिनेटेड सोसायटी असेल किंवा मेल डोमिनेटेड एखादी इन्स्टिट्यूशन असेल, त्याच्यामध्ये तिने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. अशी एखादी स्त्री जी ही हाय प्रिस्टेस रिप्रेझेंट करते. किंवा आपण एखाद्या रीडिंगमध्ये समजा एखाद्या स्त्रीबद्दल रीडिंग करत असू आपण, किंवा एखादी व्यक्ती की जिच्यामध्ये हे स्त्रीचे गुण जास्त आहेत. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की हे स्त्रीत्व हे फेमिनाईन ह्या क्वालिटीज आहेत ना, ह्या फक्त स्त्रियांमध्येच असतात असं नाही, पुरुषांमध्ये पण असू शकतात. जेंडर महत्त्वाचं नाही आहे तिथे. मग अशी एखादी व्यक्ती की जिच्यामध्ये ह्या फेमिनाईन क्वालिटीज आहेत, एक नर्चरिंग म्हणा किंवा एक हळवेपणा, सेन्सिटिव्हिटी, अशा व्यक्तीचं जर तुम्ही रीडिंग करत असाल किंवा एखाद्या स्त्रीचं रीडिंग करत असाल, तर तुम्ही असं म्हणू शकता तो अर्थ घेऊन की
की एक तिने तिच्यामधल्या, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की प्रत्येक माणसामध्ये एक फेमिनाईन ॲस्पेक्ट असतो, एक मस्क्युलाईन ॲस्पेक्ट असतो. सो तिने तिच्यामधल्या जी ज्या काही एक जे पुरुषी व्यक्तिमत्व असेल किंवा एक मेल डोमिनंट जे तिच्यामध्ये जे काही सेटिंग असेल त्याच्यामध्ये त्याच्यावरती तिने एक पॉवर मिळवली आहे. तिच्या फेमिनिनिटीने, तिच्या स्त्रीत्वाने त्या पुरुषीपणावरती एक पॉवर मिळवली आहे असं असं म्हणता येईल. सो या दोन प्रकारे आपण त्याचा त्या घटनेचा या कार्ड्सला एक अर्थ लावू शकतो. सो आता बरेचसे अर्थ आपण कवर केलेले आहेत त्याचे, तरी पण मी काही असेल तर मी जरा एक साधारणतः थोडंसं हे करते, माझे काही पॉईंट्स आहेत त्यामध्ये जरा बघते. सो आता हा जो पहिला जो भाग आहे ना हा बऱ्यापैकी आपण क्लिअर केला आहे. अपराईट मिनिंग आपण इथे आपण स्टॉप करूया, कारण बराचसा भाग आपला काही रिपीट पिनमध्ये पण झाला असेल मध्ये. सो कवर केला. आता आपण रिव्हर्स मिनिंगकडे वळूया. तर रिव्हर्स हाय प्रिस्टेस काय दाखवतं? सो बरेचसे जे अपवर्ड आहेत ना ते उलटे केले की रिव्हर्स होणार आहेत. कसं ते बघा. तर हे हाय प्रिस्टेस हे विजडमचं कार्ड, हे ज्ञान देते आहे ती, असा अर्थ आपण करतो आहे. सो रिव्हर्स हाय प्रिस्टेस हे एक सेल्फ लव म्हणतात की स्वतःचाच विचार करणं हे दाखवतं, किंवा एखाद्या गोष्टीचा, आता इथे कसं आहे सगळ्या गोष्टी बॅलन्स आहे, तुमचे इमोशन्स बॅलन्स आहेत, पण रिव्हर्समध्ये तुम्ही असे म्हणू शकता की तुम्हाला खूप एखाद्या गोष्टीचा गर्व आहे, हा अर्थ होऊ शकतो. इथे अपराईटमध्ये ती एक पॅसिव्ह आहे किंवा एक म्हणतात ना वर्जिनिटी दाखवतं हे कार्ड. तर रिव्हर्समध्ये तुम्ही एक सेक्शुअल एन्जॉयमेंट हा एक अर्थ होतो, सेन्शुअल एन्जॉयमेंट, सेक्शुअल एन्जॉयमेंट हा एक त्याचा अर्थ होतो. दुसरं हाय प्रिस्टेसकडे खूप नॉलेज आहे, डीप नॉलेज आहे, एक हिडन आणि प्रेशियस नॉलेज आहे. सो रिव्हर्समध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये एक सरफेस नॉलेज, वरवरचं ज्ञान मिळवत आहे असा त्याचा अर्थ होतो, की डीप नॉलेज नाही आहे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं, वरवरचं नॉलेज आहे असं म्हणू शकतो. सिक्रेट्स दाखवतो रिव्हर्समध्ये. किंवा तुम्ही आता अपवर्डमध्ये आपण इंट्युएशन म्हणतो, तुम्ही इंट्युएशन फॉलो करा, तुम्ही इंट्युटिव्ह आहात असा अर्थ होतो या हाय प्रिस्टेसचा. तुमच्यामध्ये त्या मिस्टिकल क्वालिटीज आहेत, इंट्युटिव्ह क्वालिटीज आहेत. पण रिव्हर्समध्ये म्हणायचं झालं तर तुम्ही त्या इंट्युएशन क्वालिटीशी डिस्कनेक्टेड आहात, किंवा ती तुम्हाला तुमची ती पॉवर्स तितकीशी तुम्ही डेव्हलप केलेली नाही आहे, तुम्ही इंट्युटिव्ह नाही आहात असंही म्हणू शकू आपण, किंवा त्याच्याशी डिस्कनेक्टेड आहात असं आपण म्हणता येईल. अपवर्डमध्ये ह्या कार्डचा अर्थ एक ॲक्सेप्टन्स होतो, कारण हे जलतत्वाचं आहे. सो ॲक्सेप्टन्स, एखादं स्वागत करणे किंवा रिसेप्टिव्ह पॉवर आपण म्हणतो. पण रिव्हर्स मिनिंगमध्ये विड्रॉवल, एखाद्या गोष्टीतून बाहेर पडणं, विड्रॉवल असा आपण याचा अर्थ घेऊ शकतो. दुसरं धर्मगुरू आहे ही. सो रिव्हर्समध्ये ही फेक धर्मगुरू असं म्हणता येईल, किंवा फेक मेंटर आहे, किंवा तुम्ही चुकीचा मार्ग निवडला आहे असं या कार्डचा अर्थ होऊ शकतो. दुसरं तुम्ही चुकीचा ॲडवाईस घेताय, कारण ही एक काउन्सिलर आहे. गुरु काय करतात, पोप काय करतात, काउन्सिलिंग करतात, समोरच्याला ज्ञान देतात, काउन्सिलिंग करतात त्यांचं. सो तुम्ही चुकीचा ॲडवाईस घेताय असा रिव्हर्समध्ये याचा अर्थ होतो. दुसरा होतो की आता हे कार्ड काय दाखवतं, हिडन इन्फ्लुएन्सेस दाखवतं ना. अपवर्डमध्ये आपण पाहिलं तुमच्या आजूबाजूला काही बऱ्याच इन्व्हायरमेंटमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आताच्या परिस्थितीला अफेक्ट करणाऱ्या, इन्फ्लुएन्स करणाऱ्या गोष्टी आहेत असं आपण अपवर्ड मिनिंगमध्ये म्हणतो. तर आता रिव्हर्स मिनिंगमध्ये काय म्हणायचं की
तुम्ही तुम्ही बाहेरच्या सराउंडिंग्स किंवा तुमच्या बाहेरच्या लोकांचं ओपिनियन पाहून तुम्ही तुमची मतं बदलताय. म्हणजे अपवर्डमध्ये बाहेरच्या गोष्टी तुमच्या सिच्युएशनला अफेक्ट करतायत, पण आता काय आहे रिव्हर्समध्ये तुम्ही स्वतः त्या गोष्टी अफेक्ट करताय, तुमचं लाईफ अफेक्ट करताय. का तर त्यांच्या ओपिनियन ऐकून, इतरांचं लोक काय म्हणतात हे बघून, याचा विचार करून तुम्ही स्वतःची मतं बदलताय असं. त्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफ पाथमधून भरकटण्याचे चान्सेस आहेत, कारण तुम्ही इतरांचं ऐकताय, इतरांच्या मतांना जास्त महत्त्व देत आहे, असा या कार्डचा अर्थ होतो. दुसरा होतो तुम्ही स्वतःवरती डाऊट करताय किंवा स्वतःवरती तुमचा विश्वास नाही आहे, असाही एक अर्थ होतो. तुमच्यामध्ये इंट्युटिव्ह क्वालिटीज नाही आहेत किंवा त्या डिस्कनेक्ट मला मगाशी सांगितलं. किंवा तुम्ही इंट्युइशन तुमची ऐकता, या गोष्टीबद्दल तुम्ही स्वतःला एक गिल्टी फील करणं, म्हणजे एखादी ती कमीपणाची गोष्ट समजणं, असा अर्थ होऊ शकतो. किंवा तुम्ही तुमची जी पॉवर्स आहेत त्या अडवून धरताय, त्यांचा ॲक्सेस तुम्हाला मिळतो पण त्या अडवून धरताय किंवा त्या दृष्टीने काही प्रयत्न करीत नाही आहात असं. किंवा त्यामुळे ती एक प्रॉपर इन्फॉर्मेशन, हे जे नॉलेज आहे तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही, कारण तुम्ही त्याला परावृत्त करताय त्या गोष्टीला. तुमच्याकडे त्या पॉवर्स येत आहेत, त्या इंट्युटिव्ह पॉवर्स, पण तुम्ही त्या ॲक्सेप्ट करत नाही आहे, परावृत्त करताय किंवा त्याच्या दृष्टीने तुम्ही काही फ्रुटफुल असे एफर्ट्स घेत नाही की त्या पॉवर्स वाढाव्यात किंवा काय असं म्हणता येईल. तुम्ही काही मेडिटेट करत नाही आहे किंवा काही. दुसरं एक असं म्हणू शकतो की तुम्ही तुमच्या ज्या इंट्युटिव्ह पॉवर्स आहेत त्या इतरांपासून लपवून ठेवताय, असा एक अर्थ होतो. किंवा तुम्हाला इतर लोक काय म्हणतात, त्यांचे जजमेंट्स काय आहे, त्यांचं ओपिनियन काय आहे, या गोष्टीची तुमच्या मनात भीती आहे, असा एक अर्थ होतो. दुसरं किंवा हे कार्ड जेव्हा रीडिंगला येईल तेव्हा तुम्ही असं म्हणू शका की तुमच्या त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता रीडिंगमध्ये की तुमच्या आजूबाजूला कोणीतरी एक हिडन एजेंडा राबवत आहे. म्हणजे तुमच्या आजूबाजूला काहीतरी एक गॉसिपिंग होत आहे, गॉसिपिंग केलं जातं आहे तुमच्याबद्दल, किंवा एखादा हिडन अजेंडा राबवला जातो आहे, किंवा काही जणं ही तुमच्याबद्दल रॉंग इन्फॉर्मेशन स्प्रेड करत आहेत, किंवा तुमच्यापर्यंत काही जणं इन्फॉर्मेशन येऊ देत नाही आहेत, लपवून ठेवत आहेत, असंही तुम्ही म्हणू शकता. की तुमच्या पाठीमागे तुमच्यापर्यंत ट्रूथ जे आहे, सत्य आहे, ते तुमच्यापर्यंत पोचू देत नाही आहे, तुमच्यापासून लपवलं जात आहे. कोणीतरी तुमच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी, एक मिसट्रूथ म्हणता येईल, चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, असत्य पसरवलं जात आहे, तुमच्या मागे एक हिडन अजेंडा राबवला जातो आहे, असं ह्या कार्डचा एक अर्थ होतो. दुसरा एक कार्ड, कारण ही हाय प्रिस्टेस ही सिक्रेटिव्ह आहे, सिक्रेट नॉलेज आहे तिच्याकडे, तर यावरून रिव्हर्समध्ये असा एक अर्थ होतो की बराच काळ एखादी गोष्ट सिक्रेट ठेवल्यामुळे कदाचित ते तुम्हाला हार्मफुल होऊ शकतं. एखादी गोष्ट तुम्ही बराच काळ सिक्रेट ठेवली असेल तर त्याने तुम्हाला फ्युचरमध्ये ते त्रासदायक होऊ शकतं असं. ते जे नॉलेज आहे किंवा जी गोष्ट, जे सत्य हे वेळीच जर उघडकीला आलं नाही तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो, असं तुम्ही त्या रीडिंगमध्ये सांगू शकता. रिव्हर्स हाय प्रिस्टेस हे एक प्रकारे तुम्हाला वॉर्निंग असते की तुम्ही आता तुमच्या धकाधकीच्या आयुष्यातून जरा स्थिर व्हा आणि इंट्रोवर्ट व्हा, आतमध्ये डोकावून पहा तुमच्या मनामध्ये, कारण त्याची आता गरज आहे आणि तुमचा स्वतःचा एक आवाज ऐकण्याची तुम्हाला गरज आहे. ही एक प्रकारची वॉर्निंग असते की आता गरज आहे की तुम्हाला, कारण तुम्ही कदाचित खूप तुमच्या लाईफमध्ये इतके इन्वॉल्व्ह झाले आहेत, इतके डिस्टर्ब झालेले आहात की कुठेतरी तुम्हाला तेथे एक स्टिलनेस, एक शांतता असण्याची गरज आहे, तुमच्या पीस ऑफ माइंड असण्याची गरज आहे. सो तुम्ही तुमच्या इंट्युइशन फॉलो करा, ती मिळवण्याचा प्रयत्न करा, तुमचा सबकॉन्शियस माइंडशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा,
असा एक प्रकारची वॉर्निंग असू शकते. अजून हे निगेटिव्ह फोर्सेस, हे 2 फोर्सेस आहे ना, इथे ड्युॲलिटी आहे ना, तर काही वेळा ना एक डबल डीलिंग म्हणतात ना, एक 2 दगडावरतून पाय ठेवणं किंवा 2 गोष्टी करणं किंवा एखादं एक फ्रुडलंट क्वालिटीज असतात, एखादा फसवणुकीच्या क्वालिटीज असतात, त्यासुद्धा रिव्हर्समध्ये दाखवल्या जातं. रिव्हर्स हायपरस्टेस म्हणजे इथे तिचं मन निर्मळ आहे ना, हे प्युअर आहे ना मन तिचं. आता रिव्हर्समध्ये गेल्यानंतर ते इम्प्युअर झालं, म्हणजे फ्रुडलंट क्वालिटीज दाखवतात, डबल डीलिंग दाखवतात, कारण ड्युॲलिटी आहे ना इथे. अपवर्डमध्ये त्याचा योग्य उपयोग आहे, त्याचा अर्थच चांगला आहे, पण रिव्हर्समध्ये गेल्यानंतर डबल डीलिंग दाखवतात. असंही दाखवतं का आता ही सिक्रेटिव्ह पॉवर्स आहे, सायकिक पॉवर्स आहेत ना. सो रिव्हर्समध्ये तुम्ही या पॉवरचा चुकीच्या गोष्टीसाठी वापर करताय किंवा एखाद्या निगेटिव्हली वापरताय त्या पॉवर्स, किंवा एखाद्या व्यक्तीच्या सायकिक पॉवरचा किंवा सेक्शुअल पॉवरचा तुम्ही एक्सप्लॉईट करताय, असाही अर्थ होतो या कार्डचा, असं म्हणता येईल. किंवा हे कारण हे व्हर्जिनिटीच आहे ना कार्ड. सो जेव्हा हे रिव्हर्स होतं ना कार्ड, तेव्हा ही चंद्राची कोर येते ना, ही इथे एक कमी कमी होत जाणारी चंद्राची कोर ही दिसते. सो त्यावरून एक अर्थ असा होतो की कमी कमी होत जाणारी चंद्राची कोर आहे ही, कारण इथे पूर्ण चंद्र, सो इथे कमी कमी होत जाणारा चंद्र आहे. सो तुमची इंट्युएशनची पॉवर आहे, जी सायकिक ॲबिलिटीज आहेत तुमच्या, त्यापासून तुम्ही एक डिटॅच होत आहे किंवा जो असं म्हणता येईल की पूर्ण चंद्र आहे, जे आपण कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस तुम्हाला माहीत आहे ना, ओव्हरऑल सर्वत्र ब्रह्मांडामध्ये जी एक चेतना आहे, ऊर्जा आहे, एक ती आपण कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस मानतो. आणि तीच ऊर्जा ही आपल्या प्रत्येक मनुष्य प्राण्यांमध्ये, प्रत्येक जीवामध्ये, जीवसृष्टीमध्ये, प्रत्येक कणाकणामध्ये आहे. सो आपण त्याच्याशी कनेक्टेड आहोत. प्रत्येक सोल जे आहे ना, ते त्यामध्ये प्रत्येक शरीर जे आहे त्यामध्ये तोच कॉन्शियसनेस आहे. सो कुठेतरी आपल्याला ह्या मनुष्य जन्मामध्ये पुढे जाऊन त्या कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसशी जुळायचं असतं, मुक्त व्हायचं असतं, या शरीरातून मुक्त व्हायचं असतं. हे जन्मोजन्मी आपण हे प्रत्येक जन्मी नवीन शरीर धारण करून हे जी आपल्या कर्माची सेटलमेंट करत असतो, तर कुठेतरी त्यातून मुक्त होऊन हा जो आपल्या शरीरामध्ये जो कॉन्शियसनेस आहे ना, तो त्या कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसना मिळाला पाहिजे, ही मुक्ती मिळाली पाहिजे आपल्या ह्याला. याकडे आपला हा जीवन प्रवास असतो, त्यासाठी हा जीवन प्रवास असतो. सो इथे काय आहे की तुम्ही त्या कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसपासून डिटॅच होत आहे, असा त्याचा अर्थ होतो काही वेळा, कारण हा घटत जाणारा चंद्रकोर आहे आणि अपवर्डमध्येही पूर्ण चंद्र आहे. सो या कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसपासून तुम्ही डिटॅच होत आहे, कारण आता हा कमी कमी होत जातो आहे म्हणून, असा एक त्याचा अर्थ. या कार्डचे इतके अर्थ आहेत आणि इतके निघू शकतात असं. सो तो एक अर्थ आहे.
हे तर तुम्हाला मी सांगितलं की ते रिव्हर्समध्ये ह्याचा अर्थ असा असू शकतो की तुम्ही तुमची इंट्युइशन पॉवर आहे ती फॉलो करत नाही. सायकिक पॉवर्स काय असतील ती तुम्ही फॉलो करत नाही आहात किंवा त्यासाठी काही त्या डेव्हलप करण्यासाठी तुम्ही काही करत नाहीत असं. आणि हे कार्ड स्पिरिच्युअलिटी दाखवतं. सो तुम्ही स्पिरिच्युअलिटी फॉलो करत नाही, रिव्हर्समध्ये तुम्ही स्पिरिच्युअलिटी फॉलो करत नाही असा तेही त्याचा अर्थ होतो. सो आता ओव्हरऑल आपण सगळेच मिनिंग पाहिलेत. आता रिव्हर्समध्ये तो रिव्हर्स हा पार्ट झाला आहे. शॅडो मिनिंग मी तुम्हाला म्हटलं ते त्या स्प्रेडवरती ठरत असतं की तो स्प्रेड कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, त्याचा आउटकम, शेवटची जी कार्ड्स असतात टॅरो कार्ड्स स्प्रेडमधली ती काय दाखवत आहेत, त्यावरून आपण समजू शकतो की त्याचा एक शॅडो मिनिंग काय असू शकतं. ते पॉझिटिव्ह पण असू शकतं, निगेटिव्ह पण असू शकतं, डिपेंडिंग ऑन स्प्रेड. तो आता आपण पुढचं बघूया. करिअरवर, फायनान्समध्ये या कार्ड्सचा कसा अर्थ आपण लावू शकतो ते. करिअरवर, फायनान्सच्या दृष्टीने आपण या जेव्हा हाय प्रिस्टेसचा विचार करतो त्यावेळी त्याचा अर्थ असा आहे की आता तुमच्याकडे सक्सेस येणार आहे. कारण हे ॲबंडन्स आहे ना, इथे हा प्रोमोग्रेनेट आहे ना, हे सक्सेस, विजडम पण दाखवतो प्रोमोग्रेनेट, आणि ॲबंडन्स, फर्टिलिटी, कुठलीही गोष्ट वाढवत नाही, फर्टाईल असणे म्हणजे काय, सुपीकता आहे, म्हणजे तिथे ॲबंडन्स आहे. जमीन सुपीक असेल तर तिथे धान्य भरपूर येतं. सो इथे सुपीकता आहे, फर्टिलिटी आहे. सो ॲबंडन्स, एक मिनिट, सक्सेस दाखवतं हे कार्ड. सो करिअर, वर्क आणि फायनान्समध्ये तुम्ही असं म्हणू शकता की सक्सेस येणार आहे, सक्सेस मिळणार आहे. कारण मी तुम्हाला म्हटलं नाही की हे ॲबंडन्सचं कार्ड आहे. आणि तुम्ही असंही म्हणू शकता की एक जे काही तुम्ही एफर्ट्स घेत आहेत, जे काही सक्सेस तुम्हाला मिळणारच. आणि जो काही जो तुमचा टाईम आहे तो आता त्या गोष्टीला एक नर्चर करण्यासाठी, कारण नर्चरिंगची एनर्जी आहे ते, सो नर्चर करण्यासाठी एक हे नवीन जे काम आहे किंवा काय ते एक तो टाईम घेत आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि एक तुम्हाला त्यासाठी एक जोपर्यंत तुम्हाला फ्रूटफुल रिझल्ट तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला एक पेशन्स ठेवण्याची गरज आहे, असं एक तुम्ही करिअर किंवा बाबतीत बोलू शकता. कुठलंही करिअर रिलेटेड डिसिजन्स किंवा फायनान्स रिलेटेड डिसिजन घेताना त्या रिलेटेड जर एखादा स्प्रेड असेल, रीडिंग असेल, तर हाय प्रिस्टेसचं कार्ड तुम्हाला असं सांगतं की तुम्हाला तुमच्या गट फिलिंग्स, तुमचे एक इंट्युएशन ही तुम्हाला एक त्या दृष्टीने ॲडवाईस करेल किंवा तुम्हाला एक राईट डिसिजनपर्यंत पोचवेल. तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा कौल घ्या असं तुम्ही सांगू शकता. इनफॅक्ट जर तुम्हाला एक एखादा करिअर चेंज होणार असेल किंवा दुसरा करिअरमध्ये तुम्हाला काही वेगळ्या वाटा जोखाळायच्या असतील तर त्यावेळीसुद्धा तुम्हाला स्वतःला, तुमच्या मनाला काय फील होतं आहे, कुठली चॉईस प्रॉपर आहे असं तुम्हाला वाटतं आहे, ती तुम्ही ॲक्सेप्ट करा. तुमचं गट फिलिंग काय सांगतं आहे ते. सो हे कार्ड त्याप्रमाणे तुम्हाला सांगेल की तुमची इंट्युइशन फॉलो करा. हा त्याचा मेन मेसेज आहे या कार्डचा. तुम्ही जर हे कार्ड ॲज अ सिग्निफिकेटर जर समजा तुम्हाला आलं किंवा काय रीडिंगमध्ये हे कार्ड जर सिग्निफिकेटर कार्ड असेल तर तुम्ही एखादी काय सायकिक असू शकता, काउन्सिलिंग करणारे काउन्सिलर असू शकता किंवा एखादं स्पिरिच्युअल ॲडवायझर तुम्ही असू शकता, टीचर असू शकता, मेंटर असू शकता, कोच असू शकता. हे तुमचं प्रोफेशन या रिलेटेड असू शकतं की ज्यामध्ये दुसऱ्याला ज्ञान द्यायचं आहे. सो समजा जर ॲज अ कन्सल्टंट तुमचं करिअर असेल समजा, तर किंवा तुम्हाला असं करिअर सूट होईल की जिथे तुम्हाला तुमचे एक स्वतःचे एक इन्साईट्स किंवा तुमच्या ज्या इंट्युएशन आहेत
त्या तुम्हाला वापरता येतील. असं प्रोफेशन तुम्हाला युजफुल होईल. लाईक कन्सल्टंट किंवा एक डायग्नोसिस करतात एखादा आजार किंवा काय, किंवा एखादा प्रॅक्टिशनर असेल, तसं तुम्ही सांगू शकता. फायनान्शियली जर विचार केला ना, तर मी तुम्हाला म्हटलं ना की करिअर असू दे, फायनान्स असू दे, सगळीकडे तुम्ही तुमचे इंट्युशन फॉलो करा, हा पहिला मेसेज आहे. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की काहीतरी चुकतं आहे किंवा काय असं काही असेल, तर ते तुमच्या स्वतःच्या फिलिंग्स तुम्ही फॉलो करा. दुसरं, काही वेळा तुम्ही तुमचे फायनान्शियल मॅटर कॉन्फिडेन्शियल ठेवाल किंवा तुम्ही ठेवा कॉन्फिडेन्शियल, असं याचा अर्थ होऊ शकतो की फायनान्शियल बाबी सगळ्यांनाच उघड करू नका तुम्ही. तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ज्यांच्यावरती तुमचा विश्वास आहे त्यांनाच शेअर करा. बाकी एक सिक्रेटिव्ह असू द्या, असा हे कार्ड ते सांगू शकेल. आपण जर ॲज अ समजा हे सिग्निफिकेटर आलं कार्ड, तर तुम्ही ही पर्सनॅलिटी कशी डिस्क्राईब कराल, तर आपण ह्या हाय प्रिस्टेसचं पर्सनॅलिटी टाईप काय असू शकतं ते पाहूया. एकतर या कार्डवरूनच कळतं की ती व्यक्ती अतिशय शांत असेल, कारण हे नेचर दिसतं आहे. शांत, स्तब्ध, स्थिर नेचर असलेली व्यक्ती आहे. पॅसिव्ह आहे, कारण हे जलतत्व हे पॅसिव्ह असतं, म्हणजे एकदम एखाद्या गोष्टीवरती ॲक्टिव्हपणे रिॲक्ट होणारं नाही आहे, पॅसिव्ह आहे. सो न्यूट्रल राहणारं असं, किंवा एक पेशन्स आहे या व्यक्तीमध्ये, असं तुम्ही सांगू शकता. ही पर्सनॅलिटी आहे, एक पेशन्स असलेलं आहे, एक स्थिर व्यक्तिमत्व म्हणता येईल, शांत व्यक्तिमत्व, एक कामफुल आहे ही व्यक्ती, असं म्हणता येईल. किंवा एक ते म्हणतात ना की पॅसिव्ह आहे म्हटल्यानंतर दुसरं हे कार्ड इनॅक्शन दाखवतं की नॉन ॲक्टिव्ह आहे जास्त, म्हणजे जास्त एखादी व्यक्ती फारच म्हणतात ना एका ठिकाणी स्थिर राहणारी नसते, सतत कुठे ना कुठे मूव्ह होणारी असते. तसं नाही आहे हे कार्ड. हे कार्ड नॉन ॲक्शन दाखवतं. सो ती व्यक्तिमत्व हे एक नॉन ॲक्टिव्ह व्यक्तिमत्व असू शकतं, किंवा कशामध्येही जास्त इन्व्हॉल्वमेंट न घेणारं, कुठल्याही याच्यातून चटकन बाजूला होणारी ही जी प्रवृत्ती असते, विड्रॉ करणारी प्रवृत्ती, तसं काहीचं की कुठल्याही याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट नाही, कुठल्याही व्यक्तीमध्ये म्हणा किंवा कशामध्येही जास्त एक अलिप्तपणा हा जो आहे ना, तशी पर्सनॅलिटी तुम्ही सांगू शकता. मुळात हे सबकॉन्शियस आहे, तर ट्रस्ट आहे युनिवर्सवरती किंवा परमेश्वरावरती विश्वास आहे, कुठली तरी अनाकलनीय शक्ती आहे या गोष्टीचं, त्या गोष्टीचं अस्तित्व मान्य आहे या व्यक्तीला, की एक परमेश्वर, देव, दैव, युनिवर्स यावरती विश्वास आहे. कारण ही तर प्रिस्ट आहे म्हटल्यानंतर एक अध्यात्म आहे, स्पिरिच्युअलिटी दाखवतं कार्ड. सो ही व्यक्ती, सिग्निफाय करणारी व्यक्ती ही थोडीशी अध्यात्माकडे झुकलेली असू शकते, हे देवावरती, दैवावरती, युनिवर्सवरती विश्वास आहे असं म्हणू शकता तुम्ही. दुसरं म्हणजे इंडिपेंडंट आणि एक सेल्फ सफिशियन्स, ही तर ती ह्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतंच. हे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व असेल की जे डिपेंडन्सी नाही, एक सेल्फ सफिशियन्सी आहे, कारण सगळं विजडम आहे हाय प्रिस्टेसकडे. सो ते एक दाखवता येईल. एक शांतपणा, सायलेन्स आहे मेंटेन करणं, किंवा अलिप्तपणा राहणं, हे तुम्हाला म्हटलं तसं. असं म्हणता येईल का, तेव्हा इथे जे हा पाण्याचा जो संबंध आहे ना या कार्डशी, चंद्राचा संबंध आहे, सो जलतत्व आहे. सो ह्या व्यक्तीला एक जिथे वॉटर बॉडीज असं आहेत तिथे राहायला आवडेल, असंही तुम्ही सांगू शकता. की ती ॲज अ हिलर म्हणून असू शकतं, तिचं प्रोफेशन
हिलर म्हणून असू शकते, ती एखादी मेंटर असू शकते, टीचर असू शकते. असं तुम्ही त्यांची की तिला एक ज्ञान देण्याची किंवा एखाद्याला हील करण्याची, एखाद्याच्या दुःखांवरती एक फुंकर मारण्याची ही प्रवृत्ती आहे. तसं एक मन आहे तिचं, असं म्हणू शकता तुम्ही. इंट्युटिव्ह आहे असं सांगू शकाल. पर्सनॅलिटी ते तर मेन, या कार्डचं मेन वैशिष्ट्य आहे की इंट्युटिव्ह पॉवर आहे ज्या व्यक्तीकडे, असं तुम्ही म्हणू शकता. ज्या व्यक्तीला हे कार्ड सिग्निफाय करताय, सायकिक असू शकते, ती ॲस्ट्रॉलॉजर असू शकते, स्पिरिच्युअल टीचर असू शकते, मेंटर असू शकते किंवा कोच असू शकते, एखाद्या काउन्सिलर असू शकते, काउन्सिलिंग करणारं, थेरपिस्ट असू शकते, सायकिक किंवा हे मानसोपचार तज्ज्ञ, त्यांना मनाचा ठाव असतो प्रत्येकाच्या. सो ते प्रोफेशन त्यांचं असू शकतं. सो अशी एखादी व्यक्ती की जी अंतर्मनाशी सहजपणे कनेक्ट होऊ शकते. कारण हाय प्रिस्टेस ही कॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड या दोन्ही रिल्ममध्ये सहजप्रमाणे प्रवास करू शकते. तेवढ्या क्वालिटीज आहेत, तेवढं स्वतःच्या मनावरती ताबा आहे. अशी व्यक्ती ही रिप्रेझेंट करते. जशा ते आपण इमोशन्स सांगितले त्याप्रमाणे एक व्यक्तिमत्व हे मृदू आहे असं म्हणता येईल, किंवा एक इमोशनल म्हणू शकाल किंवा जेंटल म्हणू शकाल, किंवा रिसेप्टिव्ह, की एक रिसेप्टिव्ह पॉवर असते. सगळ्यांचा एक स्वीकार करणं, समोरच्याचं मत ॲज इट इज स्वीकार. कारण ही जेव्हा तुम्ही हाय प्रिस्टेस असं सबकॉन्शियस मनाला जेव्हा तुम्ही एक ॲक्सेस तुम्हाला मिळतो सबकॉन्शियस, तेव्हा तुमच्या प्रवृत्ती ह्या अशाच असायला हव्या की समोरच्या व्यक्तीला ॲज इट इज ज्या परिस्थितीच्या गुणदोषांसकट दोन्ही ड्युॲलिटी तुम्ही ॲक्सेप्ट केली पाहिजे. तुम्ही त्यासाठी रिसेप्टिव्ह असलं पाहिजे की जग हे असं असतं, जगामध्ये काही माणसं चुकीची असतात, काही माणसं बरोबर असतात, काही चांगली वागणारी असतात, काही वाईट वागणारी असतात. असं ह्या गोष्टी ॲज इट इज तुम्ही ॲक्सेप्ट केल्या पाहिजे. त्याबद्दल तुमच्या मनात तक्रार नसता कामा नये, त्याबद्दल द्वंद्व असता कामा नये, दुःख असता कामा नये, क्लेश किंवा तिरस्कार असता कामा नये. सगळीकडे सगळ्या दृष्टीच्या सगळ्या प्रकारच्या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एकच असेल तर ती व्यक्ती स्वतःचं मन स्थिर करू शकते, स्वतःचं मन पूर्ण मोकळं करू शकते. एक नो माइंड ही स्थिती आणू शकते. आणि जेव्हा अशी स्थिती येते तेव्हाच तुम्ही इंट्युटिव्ह होता. तुम्हाला पुढे होणाऱ्या घटना कळू शकतात. तुम्हाला सहज तुमचं विजडम जे आहे सबकॉन्शियस माइंडमधलं त्याचा ॲक्सेस मिळतो. तुमच्या कुठल्याही गोष्टी चुकत नाहीत, कुठलेही डिसिजन चुकत नाहीत. सो ही स्टेज तेव्हाच येते जेव्हा आपली मनाची स्थिती तशी झालेली असते. सो हे आता आपण पाहिलं त्यांची पर्सनॅलिटी. सो आता आपला पुढचा भाग आहे रिलेशनशिप, लव. त्यामध्ये पाहू आपण. अपराईट मिनिंग झालं, पर्सनॅलिटी टाईप झालं, करिअर, फायनान्स झालं, लव रिलेशनशिप पाहूया. जेव्हा प्रेमसंबंधात किंवा एक नात्यांचं जेव्हा एक रीडिंग असेल आणि त्यावेळी जर हाय प्रिस्टेसचं कार्ड आलं तर आपण असं म्हणू शकतो की तुम्ही दोन व्यक्तींमध्ये एक जे नातं आहे ना ते इंट्युटिव्ह आहे. म्हणजे तुम्ही मनाने जोडलेले आहात. तुम्ही एकमेकांच्या मनाला हाक घातली आहे आणि तुमची मनं जुळलेली आहेत असं म्हणता येईल तुम्ही, की तुमच्यामध्ये एक प्रकारचा डीप बॉन्ड आहे, एक स्पिरिच्युअल बॉन्ड आहे असंही म्हणू शकता. की एक स्पिरिच्युअलिटीमुळे तुम्ही एकत्र आला असाल, की तुमच्या दोघांचं नेचर तसं स्पिरिच्युअल आहे म्हणून तुम्ही एकत्र आला असाल, किंवा तुमची मनं जुळली आहेत, एक बॉन्ड निर्माण झालेला आहे तुमच्यामध्ये म्हणून तुम्ही एकत्र आलात असं तुम्ही सांगू शकता. जर तुम्ही सिंगल असाल तर
कदाचित तुम्ही स्पिरिच्युअलिटी सॉरी रिलेशनशिपमध्ये आणि प्रेमामध्ये इनफॅक्ट ॲज अ हे स्पिरिच्युअल कार्ड आहे. तर बरेचदा रिलेशनशिप याच्यामध्ये कुठेतरी हा स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट आहे ना, हा असणारच. आयदर दोन्ही व्यक्तींना थोडंसं आपलं एक इंट्युटिव्ह असू शकतात, म्हणून त्या एकत्र आहेत. कदाचित त्या दोन्ही व्यक्ती म्हणतात ना, एक सोलमेट असू शकतात, की त्या सोलमेट आहेत म्हणून त्या एकत्र आल्या आहेत. एनी हाऊ परमेश्वराने एक कॉन्सिक्वेन्सेस निर्माण केले आणि त्यांना त्यांची भेट घडवून आणली. आणि त्यांची भेट घडणं हे एक डेस्टिनी होती म्हणता येईल, किंवा ते एक फेटेड होतं, की ते होणारच होतं, असं आपण म्हणू शकतो. पण कुठेतरी हा स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट आहे ना, त्या नात्यांमध्ये असणारच जर हे कार्ड आलेलं आहे. कारण ते तसंच दाखवतं आहे, आयदर स्पिरिच्युअलिटी असेल किंवा मग ते दोघंही व्यक्ती इंटिट्यूव्ह असतील. जर तुम्ही सिंगल असाल किंवा काय, त्या व्यक्तीच्या बाबतीत जर रीडिंग करायचं झालं तर ते कदाचित त्यांना या स्पिरिच्युअलिटीकडे कल असेल, किंवा ते त्यांच्यामधली एक डिवाईन फेमिनाईन पॉवर वाढवण्यासाठी, त्याशी कनेक्ट होण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असेल, किंवा त्यांचा एक वेळ व्यतीत करत असतील असं तुम्ही म्हणू शकता. किंवा तुम्ही जर एखादी नवीन रिलेशनशिपच्या शोधात असाल, डेट करत असाल किंवा काय, तर हे कार्ड तुम्हाला सांगतं की तुम्ही तुमच्या मनाचा कौल घ्या. जेव्हा एखादा पार्टनर तुम्ही शोधाल किंवा काय नवीन रिलेशनशिप जोडण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा ती व्यक्ती ही योग्य आहे की नाही यासाठी, हे ठरवण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाचा कौल घ्या, असंही आपण या कार्डवरून सांगू शकतो. हे तसं कार्ड खूप पीसफुल शांतीचं आहे, कारण एक सायलन्स आहे, शांत आहे. सो एक घरातलं वातावरण किंवा घरामधले जी माणसं आहेत त्यांच्यातलं जे फॅमिली मेंबरमधले जे काही संबंध असतील हे कामफुल असतील, एक शांत असतील. कदाचित ते एक शांत पण असतील आणि कदाचित अलिप्तपणा पण असेल त्यांच्यामध्ये. एकमेकांच्या आयुष्यामध्ये उगाच डोकवत बसायचं नाही, प्रत्येकाला प्रायव्हसी द्यायची, असा काहीतरी विचार असू शकतो. सो कारण जी हाय प्रिस्टेस आहे ती अलिप्त आहे, ती त्या भौतिक जगात नाही आहे, ती सिक्रेटिव्ह आहे. सो तसा विचार करून तुम्ही ॲज एकमेकांना कुठल्याही रिलेशनशिपमध्ये म्हणा, तुम्ही एकमेकांना वेळ द्याल, स्पेस द्याल, असं तुम्ही म्हणू शकता. उगाचच एखाद्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही डोकावणार नाही, एक स्वतःचा स्पेस द्याल, एक समजुतीचं एक वातावरण असेल तुमच्यामध्ये. दुसरं काही सांगता येईल का? असं पण होऊ शकतं की तुम्ही आणि तुमचे पार्टनर जे काही असेल, जे काही रिलेशनशिप असेल, जे काही नातं असेल, ते आपलं स्वतःचं लाईफ थोडंसं सिक्रेट ठेवत असेल, सगळ्याच गोष्टी शेअर करत नसेल, कारण हे कार्ड सिक्रेटिव्ह आहे. सो स्वतःच्या लाईफमधल्या सगळ्याच गोष्टी एकदम समोरच्याला, जरी नातं असलं, किती जवळचं असलं, तरी त्या सगळ्याच गोष्टी डिस्क्लोज करत नसेल. काही गोष्टी ह्या त्यांच्या मनामध्ये सिक्रेट राहत असतील, असंही अर्थ एक होऊ शकतो याचा. जर रिव्हर्स रीडिंग असेल, रिव्हर्स आलं समजा हे लव्ह अँड रिलेशनशिपमध्ये, तर तुम्ही असं म्हणू शकता की आता हे नर्चरिंगचं कार्ड आहे ना, तर तुम्ही जरा जास्तच ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहात एखाद्या, किंवा आता हे इंडिपेंडंट आहे, ही सेल्फ सफिशियंट आहे. सो मग तुम्ही असं सांगाल की तुम्ही जास्तच डिपेंडन्सी आहात, दुसऱ्यावरती फारच डिपेंडंट राहता, किंवा मग जास्तच ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहात, किंवा जास्तच कंट्रोल करताय.
असंही तुम्ही म्हणू शकता. आणि मग तुम्ही अशा वेळी तुम्ही गाईड पण करू शकता, की मग जर हे समोरच्या व्यक्तीला तुम्ही हे सांगता, तुम्ही असं तर करत नाही आहे ना, की तुम्ही जास्त ओव्हर प्रोटेक्टिव्ह तर होत नाही ना, कारण हे कार्ड रिव्हर्स आलं आहे. तर जास्त डिपेंडन्सी, की समोरच्या मनाप्रमाणे वागायचं, समोरच्याच्या मनाचा आपल्या मनाचा कौल नाही घ्यायचा, समोरच्याच्या मनाचा कौल घ्यायचा, त्याप्रमाणे आपण वागायचं असं, किंवा एखाद्याला जास्तच कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा असं. आणि समजा ती गोष्ट एक असेल तशा प्रकारचं काही, तर मग तुम्ही ॲडवाईस करू शकता, की तुम्हाला आता इथे चेंज होण्याची गरज आहे, इथे थोडंसं एक इंडिपेंडन्स आणण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या मनाचा कौल घ्या, जे काय तुमचे निर्णय असतील, एक ट्रस्ट ठेवा समोरच्या व्यक्तीवरती, जास्त डोमिनेशन करू नका, किंवा एक तुमच्यामध्ये एक प्रेम जिव्हाळा असू दे, असं तुम्ही त्यांना ॲडवाईस करू शकता. ओके. सो साधारणतः हे एक लव्ह अँड रिलेशनशिपमध्ये सांगता येईल. स्पिरिच्युअल मिनिंग आपण पाहूया. हे स्पिरिच्युअलिटीचंच कार्ड आहे, त्यामुळे म्हटल्यानंतर स्पिरिच्युअल रिडिंगमध्ये आपण जनरली याचे बरेच अर्थ होते, म्हणजे इतर कार्डप्रमाणे इतर कार्डमध्ये फारसं स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने काही सांगता येत नाही. इथे तुम्ही असं म्हणू शकता, आता हे कसं थर्ड आय चक्रा ॲक्टिवेट मानलं जातं, जर आपण त्या दृष्टीने जर विचार केला ना स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने, तर हे फिफ्थ चक्रा, जे 5वं चक्र आहे ना, जे थर्ड आय चक्रा, जे आपल्या 2 भुवयांच्या मधोमध आहे, ते त्याला एक सोमा चक्रासुद्धा म्हणतात, किंवा एंजेलिक चक्रासुद्धा त्याला नाव आहे तसं. तर ते तुमचं चक्र ॲक्टिव्ह आहे असं तुम्ही जर हे कार्ड जर स्पिरिच्युअल रिडिंगमध्ये आलं, तर तुमचं कदाचित थर्ड आय चक्र ॲक्टिव्ह असू शकतं, तुमच्यामध्ये इंट्युटिव्ह पॉवर असू शकते, किंवा तुम्हाला आता ती डेव्हलप करता येईल, कारण तो ॲक्सेस तुम्हाला या कार्डने मिळालेला आहे. सो तुम्ही एक मेडिटेशन किंवा या काही गोष्टी फॉलो करून ही पॉवर तुम्ही वाढवू शकता. बरेच जण जेव्हा हाय प्रिस्टेस हे कार्ड तुमच्या पहिल्या रीडिंगमध्ये येतं, समजा तुमचं पहिलंच टॅरोट रीडिंग आहे आणि त्यामध्ये हे हाय प्रिस्टेसचं कार्ड आलं पहिल्याच रीडिंगमध्ये, तर बरेचदा त्याचा अर्थ असा होतो की हे जे टॅरोट आहे हे तुमच्या एक स्पिरिच्युअल जर्नीचा भाग आहे असं तुम्ही सांगू शकता. किंवा म्हणजे तुमच्या एक ती लाईफ जर्नी आहे ना, तिथे ह्या टॅरोटचा एक इन्व्हॉल्वमेंट आहे, किंवा एक संबंध आहे, की कदाचित मे बी पॅरलल तुमचं लाईफ या जर्नीसारखं पॅरलल जात असेल असं म्हणू शकता तुम्ही, की या टॅरोटचा हा तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये एक पार्ट आहे असं सांगू शकतो. दुसरं एक हाय प्रिस्टेस हे काय म्हणतं, की डिवाइन फेमिनाईन दाखवली जाते, एक दैवी जो स्त्रीत्व आहे, प्रत्येकामध्ये एक मस्क्युलाईन आणि फेमिनाईन 2 एनर्जी असतात, त्यातली ही डिवाइन फेमिनाईन एनर्जी हाय प्रिस्टेस दाखवते. सो तुम्ही एक असं सांगू शकता की तुमची ते मगाशी तुम्हाला म्हटलं तसं इंट्युटिव्ह पॉवर आहे, तसं तुम्ही एक तुमच्यामध्ये एक इतरांबद्दल म्हणतात ना हळवेपणा, किंवा एक स्वतःला दुसऱ्याच्या ठिकाणी ठेवून आपण एखादी गोष्ट करतो, काय म्हणजे कुठलंही पाऊल उचलायचं झालं, कुठलीही स्टेप्स उचलायची झाली, अगदी बोलायचं जरी झालं समोरच्या व्यक्तीला, तरी समोरच्या व्यक्तीला आपण तिथे असू तर आपल्याला कसं वाटेल हा विचार करून प्रत्येक गोष्ट करणं. जनरली स्पिरिच्युअलिटीकडे, अध्यात्माकडे वळलेली माणसं असंच करतात,
कारण कुठूनही समोरची व्यक्ती दुखावी जाऊ नये या दृष्टीने. सो तसं तुमचं एक व्यक्तिमत्व आहे असं तुम्ही सांगू शकता. तुम्ही असं म्हणू शकता की जेव्हा हे कार्ड रीडिंगला येईल तेव्हा की तुम्हाला आता ह्या म्हणजे ही जी वेल आहे किंवा हा पडदा आहे त्या पडद्यामागे सबकॉन्शियस असं आपण म्हणतो की पडद्यामागे जे आहे ते सबकॉन्शियस आणि त्याचा ॲक्सेस इतक्या सहजपणे मिळत नाही. तो ती व्यक्ती त्यासाठी तयार असायला पाहिजे, मेंटली फिजिकली सगळ्या दृष्टीने तयार असायला हवी, तरच त्या व्यक्तीला ॲक्सेस मिळतो. सो तुम्ही स्पिरिच्युअल रीडिंगमध्ये असं सांगू शकता की तुम्हाला आता ह्या सबकॉन्शियसचा ॲक्सेस मिळणार आहे की तसं एक इन्व्हायरमेंट आहे, तो पिरियड एक आलेला आहे की ज्यामध्ये तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या अनकॉन्शियस मनाचा एक ठाव घेऊ शकता, त्याच्याशी कनेक्ट होऊ शकता. फार थोड्याशा प्रयत्नांनी सुद्धा कनेक्ट होऊ शकतात, कारण तसं इन्व्हायरमेंट आहे, एक पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंट आहे असं म्हणू शकता तुम्ही. अजून काय सांगता येईल तर आणि गाईड करू शकता तुम्ही की तुम्ही तुमच्या इंट्युशनला कनेक्ट व्हा, काहीतरी मेडिटेशन टेक्निक्स वगैरे फॉलो करा किंवा असं म्हणू शकता की एखाद्या स्पिरिच्युअल ज्या कम्युनिटीज असतात त्यांना जॉईन व्हा किंवा एखादा व्हिज्युअलायझेशन टेक्निकद्वारे तुम्ही हे करा, प्रयत्न करा की तुम्हाला अगदी थोड्याशा प्रयत्नांनी सुद्धा तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळू शकतील. एक स्वतःसाठी एक वेळ काढा आयुष्यातला, मेडिटेट करा. हे फार तर आपण या स्पिरिच्युअल रीडिंगमध्ये सांगू शकतो. सो आता याच्यापेक्षा आणखीन इतर काही पॉईंट्स असं काही वाटत नाही, कारण ते बरेच जे मिनिंग आहेत तेच तुम्ही त्यामध्ये आणू शकता. आता हेल्थ आणि वेलबिंग याचा जर विचार केला तर सबकॉन्शियस माइंडचा ॲक्सेस मिळणं म्हणजे तुमचं कुठेतरी चेतन मन आणि अचेतन मन यांच्यामध्ये संवाद आहे. सो हेल्थ आणि वेलबिंगच्या रीडिंगमध्ये तुम्ही असं सांगू शकता की तुम्ही तुमचं मन आहे ना ते तुमचं ट्युनिंग आहे तुमच्या बॉडीशी. तुम्ही आणि हे वेगळं नाही आहात, एक फिजिकली मेंटली बॉडी अँड माइंड म्हणतात ना, एकी आहे तुमच्यामध्ये. सो तुम्हाला स्वतःलाच कळेल की एक इंट्युइशनने की तुमच्यामध्ये जर काही बिघाड झाला किंवा काही एक शरीरामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम, काही इश्यू असेल तर कदाचित तुम्हाला ते इंट्युटिव्हली कळून जाईल, कारण आता तुमच्यामध्ये एक समन्वय आहे, तुमच्या शरीर आणि मन ह्याच्यामध्ये एक समन्वय आलेला आहे, कारण तुमची दोन्ही मनं एकत्र आहेत, एक इंट्युइशन पॉवर आहे तुमच्यामध्ये. सो कदाचित तुम्हाला एक तुमच्या तब्येतीच्या बाबतीच्या कुरबुरी काय असतील तर त्या आपोआपच कळतील, इंट्युटिव्हली कळतील. सो तुम्ही तुमच्या इंट्युइशनवर ट्रस्ट ठेवा आणि एक तुमचा स्वतःच्या गट फिलिंग्स बघा, कुठे काय त्यावरती फोकस करा. असं जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही जे आता ट्रीटमेंट घेत आहे ही प्रॉपर नाही आहे किंवा ती तुम्हाला तितकेसे रिझल्ट्स देत नाही आहे, तर तुम्ही तुमचा जो काय प्रॅक्टिशनर असेल तो चेंज करू शकता. पण त्यासाठी सुद्धा तुम्ही स्वतःचा एक कौल घ्या असं तुम्ही सांगू शकता. आणि इवन एखादी जी स्पेशालिस्ट असेल किंवा डॉक्टर असेल ती जर फिमेल असेल तर कदाचित ती तुम्हाला जास्त हेल्पफुल होऊ शकेल, कारण हाय प्रेस्टिज ही फेमिनाईन एनर्जी आहे. सो हेल्थ आणि वेलबिंगच्या बाबतीत तुम्ही असं सांगू शकतात की एखादी फिमेल प्रॅक्टिशनर असेल, फिमेल डॉक्टर असेल, फिमेल स्पेशालिस्ट असेल तर तिच्याकडे जास्त तुम्हाला कदाचित एक पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू शकतात.
आणि आता ह्या ह्याच्यामध्ये एक साधारणतः हेल्थ इश्यू काय होऊ शकतात, तर फर्टिलिटी रिलेटेड. कारण हे जी वेल आहे, हे जो पडदा आहे जो मागचा, तो तिथे हे पोमोग्रॅनेट आहे. सो ते फर्टिलिटी दाखवतो, तो फर्टिलिटी इश्यू होऊ शकतो. दुसरं म्हणजे हे जे चंद्राचं हे आहे ना आपलं कला दाखवल्या आहेत, घटता चंद्र, चढता चंद्र. सो हे आपल्या स्त्रियांचा मासिक धर्म दाखवला जातो. सो त्यामध्ये काही बिघाड असेल, मेन्स्ट्रुअल इश्यू असेल, तर तो ह्या कार्डने दाखवला जाऊ शकतो. किंवा स्त्रियांचे आजार जे असतात, स्त्रियांच्या हेल्थ रिलेटेड जे आजार आहेत, ते हे कार्ड दाखवतो. ओके. सो हा एक हेल्थ आणि वेलबिंगच्या दृष्टीने आपण सांगू शकतो. आता इनफॅक्ट आपण आता हे जर म्हटलं ना, तर एक चंद्राच्या ज्या कला असतात त्याच्यावरती एक हेल्थ आपल्या स्त्रियांचं आरोग्य हे चंद्रावरती डिपेंड असतं बरेचदा त्यांच्या कलांप्रमाणे. सो तुम्ही असंही सांगू शकता की कदाचित मग एखादा हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे, म्हणजे ते स्त्रियांचे प्रॉब्लेममध्ये तो एक इश्यू येऊ शकतो. हार्मोनल इम्बॅलन्स असणं किंवा युटेरस संबंधी काही प्रॉब्लेम येऊ शकतो, ओव्हरीज, युटेरस संबंधी, ब्रेस्ट संबंधी त्याविषयीचे आजार. दुसरं पोटाचे आजार, न्यूट्रिशन, हे नर्चरिंग क्वालिटी आहे, न्यूट्रिशन क्वालिटी, ॲबंडन्स दाखवतं इथे, फर्टिलिटी आहे. सो न्यूट्रिशन संबंधी किंवा पोटासंबंधी, आपण इथे गट फिलिंग्स म्हणतो ना, गट फिलिंग्स फॉलो करणं बघा. सो एक पोटासंबंधी जर काही इश्यू असतील तर ते सुद्धा हाय प्रेस्टेस दाखवते. आणि कर्करास ते रिप्रेझेंट करते, आपलं पोटसुद्धा कर्करास रिप्रेझेंट करते. कारण काय माहिती आहे का, कर्करास ही इमोशनल आहे, इमोशन्स दाखवते. आणि आपलं जे थर्ड चक्र आहे ना, ते आपल्या जे काय म्हणतात बेली पॉईंट आहे ना, तिथे थर्ड चक्र आहे. आणि ते आपल्या इमोशन्सवर, सेकंड चक्र, ते आपल्या इमोशन्सवरती काम करतं. इमोशनली आपण कसे आहोत ते त्यावर ते एकदा बिघडलं ना की मग ते आपले एखादी भीती निर्माण होणे, फोबिया होणे, हे प्रकार होतात. आता तुम्ही साधा विचार करा, आपल्याला एखाद्या गोष्टीची धास्ती झाली तर आपलं पोट दुखायला लागतं. एखाद्या गोष्टीची भीती निर्माण झाली की पोटामध्ये गोळा येणं किंवा पोट बिघडणं, हे प्रकार होतात. सो आपले इमोशन्स ना कुठेतरी आपल्या पोटाशी कनेक्टेड आहेत. सो यासाठी जेव्हा हे कार्ड येईल ना, आणि हे इमोशन्सचं कार्ड आहे ना, मनाचं कार्ड आहे. सो मन जिथे कुठे बिघडलं ना तिथे पोट बिघडण्याचे चान्सेस आहेत. सो म्हणून स्टमक, न्यूट्रिशन, खाणं पिणं या गोष्टीशी संबंधित आहे, ते आजार बघितले जातात. करिअर म्हटलं तर जिथे ज्ञान देता येईल असे ठिकाणं, तर तुम्ही असं म्हणू शकता एखादी सायकिक असू शकतात, नन पण असू शकतात. हे ननचं करिअर पण असू शकतो. किंवा आता हे सगळ्या गोष्टी सिक्रेटिव्ह आहे, तो तर मग डिटेक्टिव्हसुद्धा हे करिअरसुद्धा यावरून बघता येईल. तिने हा ग्रंथ इथे असा बाळगला आहे केअरफुली. सो ॲज अ लायब्ररियन हे सुद्धा करिअर यावरून दिसतं. दुसरं म्हणजे हा हिस्टॉरिकल ग्रंथ आहे. सो ॲज अ हिस्टॉरियन जे इतिहासाचं लिखाण करतात किंवा काय इतिहास संबंधी त्याच्याशी रिलेटेड करिअर, सायकॅट्रिस्ट हे करिअर आपण म्हणू शकतो, मानसशास्त्र. सो या प्रकारची करिअर्स आपण या कार्डवरून पाहतो. हेल्थ इश्यू झालं, आपण पॉसिबल ऑक्युपेशन, प्रोफेशन, हे सगळं झालं. सो आपला पार्ट 2 हा इथे संपतो आहे. म्हणजे हे सगळं आपण शिकलो. आता आपल्याला बघायचं हे कार्ड्स. या कार्ड्समध्ये फार तर आपल्याला ओशो झेन टॅरोचं जे कार्ड आहे, इनर व्हॉईस, या कार्डमध्ये ओशोंचा काय मेसेज आहे तो बघायचा आहे.
आणि दुसरं म्हणजे हे जे कार्ड आहे ना, द हाय प्रिस्टेस, द टॅरोट ऑफ द डिवाइन, यामध्ये कुठली कथा आहे ती बघायची. बाकी तुम्ही द लाईट सियर टॅरोट आहे ना, याला ते सगळे मिनिंग जे आपले हे आहेत ना, हे लागू आहेत ॲज इट इज यासाठी. किंवा हे एव्हरीडे विशचं जे हाय प्रिस्टेसचं कार्ड आहे तिच्यासाठी. पुन्हा ह्यासाठी सुद्धा पॉकेट टॅरोट आहे, वाईड अननोन पॉकेट टॅरोट. या बाकीच्या कार्ड्सना तुम्ही ॲज इट इज ते अर्थ घेऊ शकता. फार तर थोडेसे काय यामध्ये जे आता उदाहरणार्थ हे जे आहे ना हाय प्रिस्टेसचं कार्ड, याच्यामध्ये पुढे समोर टॅरोटची कार्ड्स पण दाखवले आहेत. सो तुम्ही असं म्हणू शकता की ही व्यक्ती कदाचित एखादी टॅरोट रीडर असू शकते, सायकिक असू शकते, किंवा तिला जे काही इंट्युटिव्ह मेसेज मिळणार आहेत ते रीडिंगमधून मिळू शकतात, असं तुम्ही त्यामध्ये बोलू शकता. बाकी ओव्हरऑल तुम्ही इथे बघाल तर तिथे ते 2 पिलर होते, त्या ठिकाणी इथे हे लाईटचे स्तंभ आहेत. बाकी तसं काही नाही. इथे सुद्धा मागे ग्रंथ आहेत. ओके, सो तुम्ही असं म्हणू शकता की ह्या पद्धतीने टॅरोट रिडिंगने किंवा ह्या ज्या क्रिस्टल बॉलमधून याद्वारे तुम्हाला इंट्युइशन एखाद्या गोष्टीची पुढच्या गोष्टीची कल्पना येऊ शकते. असं फार तर हे जे डिटेल्स तुम्ही आणखीन ॲड करू शकता. मिनिंग हीच राहणार आहेत, जी तुम्हाला मी सांगितले ना, मिनिंग हीच राहणार. हे अजून काही डिटेल्स असतात ते ॲड करायचे रीडिंग करताना. ओके, सो आता आपण ती 2 कार्ड्स पाहूया, ओशो झेन आणि ह्याचे. आधी मी तुम्हाला याची कथा सांगते, फार इज इंटरेस्टिंग. सो थोडासा आपण ह्या शिकण्याच्या याच्यातून थोडंसं रिलॅक्स होऊ कथा ऐकल्यानंतर, आणि इंट्युटिव्ह तो जो आहे ओशो झेनचा तो आपण नंतर मेसेज बघूया. आता ही जी आहे ना, ही तुर्की अरेबिक फोकटेल आहे. आणि या स्टोरीचं नाव आहे शेहजादी ऑफ 1001 नाईट्स असं. तर यामध्ये कसं असतं, एक सुलतान असतो. त्याची डेथ झाल्यानंतर त्या सुलतानाचं जे काही साम्राज्य असतं ना, ते त्याच्या 2 मुलांमध्ये विभागलं जातं. 2 मुलं ते साम्राज्य विभागतात आणि 2 वेगवेगळी राज्य निर्माण करतात. तर ते 2 मुलांचं एकाचं नाव असतं शाहरियार आणि दुसऱ्याचं नाव असतं शहाजमान. तर शाहरियार आणि शहाजमान 2 वेगवेगळी राज्य निर्माण करतात. आपल्या वडिलांचं साम्राज्य डिवाईड करतात, 2 वेगवेगळी राज्य निर्माण करतात आणि तिथे त्याच्यावरती राज्य करतात. तर 2 त्यांना सुंदर सुंदर बायका मिळतात, लग्न होतं त्यांचं, आणि एक छान त्यांचं लाईफ चाललेलं असतं. एक दिवस काय होतं, जरी ते असे वेगवेगळे त्यांची राज्य वेगवेगळी झालेली असतील, किंगडम वेगळे झालेले असले, तरीसुद्धा ते ना मित्रासारखं असतं रिलेशन दोन्ही भावांमध्ये, आणि ते एकमेकांना येऊन जाऊन भेटत असतात. सो एकदा काय होतं, तो शहाजमान असतो का, तो शहारियारला भेटायला जातो. शहारियार बघतो की आपला भाऊ आहे ना काहीसा दुःखी दिसतोय. तो विचारतो त्याला, काय झालं, का दुःखी आहेस तू. तर शहाजमान कन्फेस करतो त्याच्या पुढे की तो म्हणतो की मी माझ्या बायकोला ना मला चीट करताना पकडलं एका दुसऱ्या माणसाबरोबर. तर आणि त्या रागाने मी त्या दोघांनाही संपवलं, असं तो सांगतो. तर त्यामुळे काय होतं, जो शहाजमान असतो तर त्याला असं कळतं की आता त्याचं मन एक हे झालेलं असतं ना, स्त्रियांविरुद्ध झालेलं असतं स्वतःच्या बायकोनं असं केल्याबरोबर. तर त्याला असं दिसतं की जी शहारियारची बायको आहे ना, ती सुद्धा त्याला चीट करते, आणि तो तिला सांगतो, अरे तुझी बायकोसुद्धा तुला चीट करते. तर शहारियारसुद्धा खूप भडकतो आणि तो काय करतो, तिला मृत्यूदंड हे देतो, शिक्षा देतो तिथे आपल्या बायकोला. आणि त्या दिवसापासून
तो असं म्हणजे त्याचासुद्धा एक राग होतो एका स्त्रियांवरती. आणि मग तो असं ठरवतो की की प्रत्येक दिवशी तो एका मुलीशी लग्न करणार, नवीन नवीन, आणि सकाळी तिला संपवणार. कारण स्त्रिया असतात त्या असं बिट्रे करतात एका. तर मग त्यामुळे काय होतं, त्याच्या राज्यामध्ये भीती पसरते की त्याचा सुलतानचा असा राग आहे, शहरयारचा असा राग आहे की आता एकतरी मुलगी शिल्लक राहील की नाही या राज्यामध्ये. सगळे घाबरतात आणि प्रत्येकाला कोणाला तरी एक व्हॉलेंटियर म्हणून तिथे जावं लागत असतं एका एका मुलीला घेऊन, प्रत्येक कुटुंबातली एक 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 मुलगी. तर मग काय होतं, सगळे घाबरतात की राज्यामध्ये आता आता कोणाची टर्न आहे, आता कोणाची टर्न. नंतर एक दिवस काय होतं, एक त्याच नगरामधली एक शहजादी नावाची एक कन्या असते. ती त्या शहरयारकडे जाते त्या दिवशी की आता तो तिच्याशी लग्न करणार आणि सकाळी तिला संपवणार. सो तिचा टर्न येतो आणि ती जाते. तर ती शेवटची इच्छा ती बोलते की माझी एक शेवटची इच्छा आहे, कारण मला माहिती आहे आता माझं भविष्य काय होणार आहे. तर माझी शेवटची इच्छा आहे की मला माझ्या धाकट्या बहिणीला भेटायचं आहे. तिचं नाव आहे दुनियाज. तिला भेटायचं आहे. तर जेव्हा दुनियाज येते ना, ती लहान असते आणि तिला हिने आधीच शिकवलेलं असतं. जशी दुनियाज येते तिला भेटायला, ती तिच्याकडे हट्ट करते की तू मला गोष्ट सांग. तर ती तयार होते. ती त्याचीसुद्धा परमिशन घेते शहरयारकडून. तर तो म्हणतो ठीक आहे, गोष्टच आहे ना, होईल आता, संपेल. आणि शहजादी तिला गोष्ट सांगायला, आपल्या धाकट्या बहिणीला गोष्ट सांगायला सुरुवात करते. ती इतकी इंटरेस्टिंग असते गोष्ट, त्या गोष्टीवर म्हणजे सकाळपर्यंत ती अर्धीसुद्धा संपत नाही. आणि ती गोष्ट इतकी छान, म्हणजे त्यामध्ये एक काही मीन्स एक एक्सायटिंग असते की शहरयार पण तो ऐकत असतो. मग तो काय करतो की आता अर्धीच गोष्ट झाली, अर्धी संपायची आहे. मग तो काय करतो, तिला सांगतो तू अजून एक रात्र राहा. तर ती दुसऱ्या रात्रीसुद्धा तिथे राहते. गोष्ट चालूच राहते, एका मागोमाग एक, एका मागोमाग एक. म्हणजे ती एक जी सुरुवात, म्हणजे ती संपतच नाही गोष्ट. त्यामध्ये खूप काही असतं, म्हणजे एक प्रेम असतं गोष्टींमध्ये. ती जे काही सांगत असते त्या गोष्टीमध्ये, ज्या घटना सांगत असते, एक प्रेम असतं, एक इपिक असतं म्हणाल, किंवा एखादे मोरल्स असतात. काही अशा विचित्र गोष्टी असतात, काही चांगल्या असतात. अशा प्रकारे जवळजवळ 1001 रात्र निघतात तरी ती गोष्ट संपत नाही. ती दर रात्री आपल्या बहिणीला तीच गोष्ट कंटिन्यू करत असते. आणि त्या 1001 रात्री जोपर्यंत उलटतात ना, शहरयार हा पूर्ण मनाने बदललेला असतो. तो संपूर्ण राग विसरून जातो, स्त्रियांवरचा राग विसरून जातो. कारण त्या गोष्टी ऐकताना, त्या मोरल गोष्टी, प्रेमाच्या गोष्टी, इपिक गोष्टी सगळ्या त्या ऐकताना त्याचं मन परिवर्तन होतं. कारण तो इतकी रात्र त्या गोष्टी ऐकून ऐकून त्या एक प्रकारे त्याचं मन परिवर्तन होतं. त्यानंतर तो तिला, शहजादीला सोडतो, तिच्याशी लग्न करतो. आणि इनफॅक्ट त्याचा जो भाऊ असतो शहजमान, त्याचं लग्न तिच्या धाकट्या बहिणीशी करून देतो. आणि मग ते त्या सुखाने राहतात. जशी हॅपी एंडिंग आहे. सो ह्या गोष्टीमध्ये काय आहे, हे गोष्ट जेव्हा ह्या कार्ड्सना जी गोष्ट आहे ना, जे सांगतात, तर त्या गोष्टीमध्ये तो अर्थ आहे जो जे हे कार्ड सांगतं. उदाहरणार्थ, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड हे आपल्या नेहमीच्या लाईफमध्ये रिॲक्ट होत असतं. कॉन्शियस माइंडमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट घालतो, सातत्याने करतो, समजा एखादा द्वेष असेल, सातत्याने आपण द्वेष, तर तो कुठेतरी झिरपत आपल्या सबकॉन्शियस मनामध्ये येतो. आणि मग आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनांकडे आपण रिॲक्ट होताना द्वेषपूर्ण रिॲक्ट होतो. पण ते जर आपण प्रेम किंवा एक समोरच्या व्यक्तीबद्दल एक कंपॅशन, ह्या गोष्टीच आपण आपल्या कॉन्शियस मनामध्ये आपण भरत गेलो, किंवा त्याच गोष्टी आपण सातत्याने फॉलो करत गेलो,
तर एक पण हॅबिट ही एक प्रकारे अशाच प्रकारे होते ना, तर ते आपोआप सबकॉन्शियस मनामध्ये जाऊन एक आपलं मतं एक नेचर बदलतं, आपल्यामध्ये हळवेपणा येतो, एक प्रेम येतं. सो लाईक आपण हे बघितलं आहे ना, टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपण टायपिंग करायला पहिल्यांदा जातो, आपल्याला कळत नाही त्या प्रत्येक वेळी आपल्याला पाहावं लागतं की ए दाबायचं तर करंगळीने, एस दाबायचं तर ह्या बोटाने, डी दाबायचं तर इथे. प्रत्येक वेळी आपल्याला बघावं लागतं आणि मगून करावं लागतं, एकदा पुस्तकात एकदा हात मशीनवर. पण एक साधारणतः महिना लोटला ना की आपण त्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला मशीनकडे बघावंच लागत नाही, त्या गोष्टी आपसूक घडतात. ती म्हटलं की पहिलंच बोट पुढे येतं, ते सुद्धा ते जे ठराविक बटनांचं अंतर आहे ते सुद्धा आपल्या हातांना इतकं सोयीचं होतं, कारण त्या गोष्टी सतत करून, ती प्रॅक्टिस सतत करून त्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियसमध्ये, अगदी आपल्याला झोपेतून जरी उठवून तिथे मशीनवर बसवलं तरीसुद्धा आपण इझिली टाईप करू शकतो, इतकं ते उतरतं. सो सांगायचं काय, जेव्हा या शहरयार आणि शहजमान याच्या मनामध्ये जेव्हा कुठे एक स्त्रियांचा राग त्यांच्या सबकॉन्शियसमध्ये जेव्हा उतरला, तेव्हा त्यांच्या हातून ज्या घडणाऱ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या निगेटिव्ह होत्या. पण ह्या 1001 रात्री ज्या मोरल स्टोरीज त्यांनी ऐकल्या, त्यानंतर त्यांचं पूर्ण मतपरिवर्तन झालं. सो एक माणसाचं मन किंवा काही एक अंतर्मन, आपण एक बिलीफ सिस्टीम आपण चेंज करू शकतो, हॅबिट्स चेंज करू शकतो किंवा एखादी व्यसनं घालवू शकतो. पण त्यासाठी कुठेतरी सातत्याने त्याच गोष्टी चांगल्या करत राहणं, जोपर्यंत त्या गोष्टी आपल्या अंतर्मनात उतरत नाही तोपर्यंत त्या करत राहणं गरजेचं आहे. सो हे या स्टोरीज आहे आणि ते आपल्या हाय प्रिस्टेसला मॅच होतं मेसेज. आता आपण हा बघूया इनर व्हॉईसचा, ओशो झेन टॅरेटचं इनर व्हॉईसचं जे कार्ड आहे ना ते डिस्कस करू. आता या इनर व्हॉईसमध्ये जो ओशोंचा मेसेज आहे ना तो पण सेमच असा आहे, जे मी तुम्हाला आता उदाहरण दिलं ना टायपिंग मशीनचं, सेम तसंच आहे. ओशो काय सांगतात की तुम्ही मेडिटेशन करता की जेणेकरून तुम्हाला तुमचं अंतर्मनाचं सत्य कळावं, त्यासाठी तुम्ही, आणि ते एकदा कळलं माणसाला की दुसरं काही गरजच नसते, ते सत्य तुम्हाला सगळ्या गोष्टीकडे प्रॉपर रूट करतं. तुमच्या हातून सगळ्या योग्य गोष्टीच होतात. जेव्हा तुम्ही डोळे उघडता ते सत्य डोळे उघडत असतं, जेव्हा तुम्ही डोळे बंद करता ते सत्य डोळे बंद करतं. म्हणजे इतक्या सहजपणे ज्या गोष्टी काही वेळा आपल्या शरीरामधल्या बऱ्याचशा क्रिया ह्या आपसूक होत असतात, त्याचं कुठेतरी मेकॅनिझम आहे ना ते अंतर्मनाचं असतं. सो इथे ओशो काय सांगतात की तुम्ही खूप मेडिटेशन करून एकदा का त्या गोष्टीला कनेक्ट झालात, मेडिटेटिव्ह झालात, त्या गोष्टीला कनेक्ट झाला की तुम्हाला त्या पुढे मेडिटेशनची गरजच लागत नाही. तुमचं नेहमीचं जे आयुष्य आहे ना हेच मेडिटेशन होऊन जातं. तुम्ही गोष्ट करताना, प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही त्याच फॉर्ममध्ये करता, तुम्हाला सेपरेट मेडिटेशन करण्याची गरज लागत नाही, कारण तोपर्यंत तुम्ही हील झालेले असतात. तुम्ही तोपर्यंत तुमच्यापासून हे मेडिसिन्स असतात हे दूर झालेले असतात, कारण तुम्हाला मग त्याची गरज असते. तुम्ही ऑलरेडी त्या गोष्टीने हील होता, तुम्हाला पुढे आजार होण्याचा प्रश्न येत नाही, कारण तुमचे चक्रास बॅलन्स होतात. सो नंतर जे तुम्ही आहे ना ते जगताना तुम्ही ते ट्रूथ जगता, म्हणजे तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमधून तुम्हाला ते सत्य, जे तुमच्या अंतर्मनाचं सत्य आहे तेच तुम्हाला दिसेल बाहेर येताना. असं तुम्हाला वेगळी प्रेयर म्हणायची गरज नाही, जसं मला मेडिटेशन करायची गरज नाही ना तशी तुम्हाला वेगळी प्रेयर म्हणायची गरज नाही, कारण एक म्हणतात ना की तुमचं होल लाईफ आहे ना एक प्रेयरच बनून जाते विदाऊट एनी वर्ड्स, की एक ग्रेस येते, ब्युटी येते तुमच्या आयुष्याला, तुमच्या वागण्याला, तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या लयीत होतात. सो वेगळं मेडिटेशन किंवा वेगळं प्रेयर हे करावं लागत नाही. जेव्हा तुम्ही ह्या तुमच्या इनर व्हॉईसशी कनेक्ट होता, अंतर्मनाशी जेव्हा तुम्ही कनेक्ट होता, तुम्हाला वेगळं काही मेडिटेशन करावं लागत नाही. तुमचं लाईफच हे एक प्रकारचं सत्य, तुम्ही अंतरंग बाह्यरंग एकच होऊन जातं. सो हा एक मेसेज आहे इनर व्हॉईसचा, सिमिलर आहे.
सो आता आज आपलं हाय प्रेस्टेस कंप्लीट झालेलं आहे. जे आपण 3rd नंबरचं एम्प्रेस पाहू. एम्प्रेसचं कार्ड करू. कसं वाटलं ते सांगा. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रिपीटेडली बघत जा, ऐकत जा. डाउनलोड करून, अगदी काय माझ्या व्ह्यूज वाढावेत म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, डाउनलोड करा आणि ऐका. पण जेवढं तुम्ही ऐकाल ना, आपोआप तुमच्या मनात बसेल ते अर्थ. असं वाचत बसण्यापेक्षा ऐकणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण कुठल्याही वेळी काम करता करता, इतर भाजी नीट करता करता सुद्धा करू शकतो. छोटं मोठं इथलं घरातलं थोडी साफसफाई करतानासुद्धा ऐकू शकतो. सो आपलं मन पण त्यामध्ये इन्वॉल्व्ह राहतं, इकडे तिकडे भरकटत नाही आणि एक प्रॅक्टिस पण होऊन जाते. थोडासा हे जरा काळ क्लिष्ट आहे समजायला, पण फारसं तसं पण म्हणता येणार नाही. अगदी जर तुम्हाला शॉर्टकट काही ठराविकच अर्थ बघायचं असतील तर मी तुम्हाला जे हे सांगितलं ना, तर मी 1 मिनिट हे ठराविक अर्थसुद्धा तुम्ही बघू शकता. जसं अपराईटमध्ये इंट्युशन, फॉलो इंट्युशन हा एक अर्थ आहे. सिक्रेट नॉलेज, डिवाइन फेमिनाइन, द सबकॉन्शियस माइंड. दुसरं मिस्टिकल आहे. अनरिव्हिल्ड फ्युचर, फ्युचर जे आता माहीत नाही आहे, हिडन आहे असं. इनॅक्शन हा एक वर्ड आहे. आणि एक इंट्रोस्पेक्शन म्हणता येईल किंवा गोईंग विदिन हा एक 4th हाऊस डिनोट करतो. रिव्हर्समध्ये सिक्रेट्स हा एक अर्थ होतो. इंट्युएशनपासून डिस्कनेक्ट होणं किंवा विड्रॉवल आणि सायलेन्स हे अर्थ आहेत. सो हे ठराविक अर्थसुद्धा तुम्ही हे करून एक चालू करा. आणि मी तुम्हाला पहिल्या लेक्चरलाच ते डेक सजेस्ट केलेलं ना. आता कुठलाही एंजलिक डेक जरी तुम्ही घेतला ना, तर त्यामध्ये एंजलिक टॅरोट डेक असतील, एंजल टॅरोट, तर त्यामध्ये खाली अर्थ लिहिलेले असतात आणि एंजल मेसेजसुद्धा असतो त्यामध्ये. सो तशा प्रकारचे डेक घेऊन किंवा असे कीवर्ड्स असलेले डेक जरी तुम्ही रिफर केले आणि सुरुवात केली आणि मध्ये मध्ये हे लेक्चर्स ऐकले, तरी तुम्ही एक प्रॅक्टिस तरी चालू करू शकता. असं ते डिपेंड्स आहे, तुमच्यावरती आहे. सो तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ते कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या लेक्चरला भेटू. ओके, बाय, थँक्यू.